सर्वांचं स्पर्धक प्लॅटफॉर्म स्वागत आहे। आज आपण राज्यसभा पूर्व परीक्षा 2023 जी होती त्याचा जो उर्वरित क्वेश्चन आहे ते आपण आज बघणार आहोत। ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया। ही माझ्याविषयी काही बेसिक इन्फॉर्मेशन पाहू शकता सर्वजण। बघा, पंडित रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले होते। त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? एक आहेत न्यायमूर्ती मगो रानडे म्हणजे महादेव गोविंद रानडे, दुसरे आहेत डॉक्टर राघव भंडारकर, तिसरे आहेत न्यायमूर्ती के.टी. तेलंग आणि चौथे आहेत बापू हरी शिंदे। आता ऑप्शन बघा, केवळ 1 आणि 2 बरोबर, केवळ 2 आणि 3 बरोबर, केवळ 1 आणि 4 बरोबर आणि केवळ 1, 2, 3 बरोबर। याचा अर्थ काय की 4 जण असणार नाही। ठीक आहे, आता तुम्हाला करायचं आहे लॉजिकल लावायचं की तुम्हाला बघायचं की त्या कार्यकाळामध्ये किंवा त्या काळामध्ये की त्या लोकांची विचारसरणी कशी होती। ठीक आहे, म्हणजे समजा फॉर सांगतो बघा की जर तुम्ही पाहिलं ना की रानडे, ठीक आहे, मगो रानडे आणि लोकमान्य टिळक यांचे विचार होते ते काय होते, एकमेकांचे क्रॉस होते। म्हणजे थोडक्यात त्यांचे विचार पचत नव्हते एकमेकांना, बरोबर ना। म्हणजे काय होतं, फॉर एक्झाम्पल की रानडेंना वाटत होतं की काय असले पाहिजे, पहिल्यांदा सामाजिक सुधारणा केली पाहिजे आणि दुसरे जे होते कोणते आपले लोकमान्य टिळक यांना वाटत होतं की राजकीय सुधारणा करून घ्यायची, नंतर सामाजिक सुधारणा करता येईल। ठीक आहे, याचा अर्थ काय की तुम्हाला बघायचं असतं की त्या समाजवर्ग विचार कसे होते, म्हणजे ते जहालवादी होते, मळवादी होते किंवा त्यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा महत्त्वाची होती किंवा राजकीय सुधारणा महत्त्वाची होती। ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात घ्या की आता हा क्वेश्चन त्याच बेसिकवरती आहे की बघा, पंडित रमाबाई यांची काय होती, रमाबाई असोसिएशन, सर्वांना माहिती आहे। ठीक आहे, आता त्यांनी विचारलं होतं की या असोसिएशनला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ होतं आणि त्यात कोण कोण होते, बरोबर। तर बघा की हे जे असोसिएशन होतं ना, बरोबर, यामध्ये सल्ला देण्यासाठी कोण होते, पहिलं लक्षात घ्या, पहिले होते महादेव गोविंद रानडे होते, यस ते पण होते। त्यानंतर डॉक्टर राघव भंडारकर हे पण होते। त्यानंतर न्यायमूर्ती के.टी. तेलंग हे तिन्ही लोक काय होते, हे एका विचारसरणीचे काय होते, एकाच विचारसरणीचे होते। ठीक आहे, बरोबर। आणि यांचं म्हणणं होतं की सामाजिक सुधारणा यांना काय केलं पाहिजे, यांना अग्रक्रम दिला गेला पाहिजे, बरोबर। त्यामुळे 1, 2, 3 हे 3 लोक काय होते, तर हे सल्लागार मंडळामध्ये नेमले होते कोणाच्या, रमाबाई असोसिएशनच्या। आणि लास्ट जे आहेत 4थ्या नंबरचे बघा, हे जे बापू हरी शिंदे, ठीक आहे, हे काय होते लक्षात घ्या, हे होते सत्यशोधक समाज संदर्भित, काय होते, सत्यशोधक समाजासंदर्भित होते। हे काय होते, सत्यशोधक समाज कार्यकर्ते होते। आणि मेन गोष्ट म्हणजे काय, तर ते जे होते कुठले होते, ते होते बुलढाणाकडले, कुठे होते, बुलढाणा ह्या भागातले होते। त्यांची मुलगी होती, त्यांचं नाव होतं ताराबाई शिंदे। काय नाव होतं, ताराबाई शिंदे। आणि या ताराबाई शिंदेने काय केलं होतं, 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला होता। स्त्री पुरुष तुलना नावाचा काय केला, ग्रंथ लिहिला होता, कोणी, ताराबाई शिंदे यांनी। त्यामुळे हा जो 4थं विधान हे काय होतं, चूक ठरते, कारण यापासूनचं कार्य जे होतं ते कुठं होतं, तर ते पुणे भागामध्ये होतं। ठीक आहे, सो क्लिअर आहे, पुणे आणि मुंबई भागामध्ये त्याचं कार्य होतं। त्यामुळे ऑप्शन नंबर 4 म्हणजे पर्याय नंबर 4 काय होतं, हे काय होतं, कड होतं 4 आला बघा, 1, 2, 3 बरोबर। याचा अर्थ ऑप्शन 4 याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे। ठीक आहे, क्लिअर आहे, ऑप्शन नंबर 4। आता तुम्हाला करायचं आहे की हा क्वेश्चनचा अनालिसिस करता काय केलं आपल्याला, की आपल्याला रमाबाई रानडे यांचं कार्य माहिती असलं पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर रमाबाई असोसिएशन माहिती असली पाहिजे, त्यांची जे महत्त्वाची पुस्तक आहेत, समजा हायकास्ट हिंदू वुमन असेल किंवा स्त्री धर्मनीती नावाचं पुस्तक असेल, तुम्हाला माहिती असलं पाहिजे। ठीक आहे, तर आपण ते पण थोडं बघूया। ओके, चला ॲड करतो थोडंसं। बघा, पंडिता रमाबाई ज्या होत्या यांना 2 पदे सर्वांना माहिती आहे। पहिली होती पंडिता, दुसरी होती सरस्वती, बरोबर। पुढे बघा, पंडित रमाबाईंनी केलं होतं, यांनी साक्षी दिली होती कोणासमोर, हंटर कमिशन समोर 1882 मध्ये। कोणत्या भाषेमध्ये, तर मराठी भाषेमध्ये साक्षी दिली होती। त्या काय म्हटलं होतं की ज्या स्त्रियांच्या शाळा असतात म्हणजे मुलींसाठी शाळा त्यांच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण असलं पाहिजे,
एखादी स्त्रीच असली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय, स्त्री इन्स्पेक्टरची नियुक्ती करा असते म्हटलं होते. मुलींना तुम्ही जास्त शिक्षण द्या. ठीक आहे, अशी त्यांनी अँटी करप्शन काय साक्ष दिली होती. पुढे होतं त्यांनी 1882 मध्ये ऐकलं होतं. 1882 मध्ये आर्य महिला समाज स्थापन केला. काय केला होता? आर्य महिला समाज काय केला होता? स्थापन केला होता. त्यानंतर 1887 ला ठीक आहे त्यांनी केलं होतं, त्यांनी मुक्ती सदन 1897 ला काय केला होता? मुक्ती सदन स्थापन केलं होतं. आणि 1889 काय केलं होतं त्यांनी? कृपा 1889 ऍक्च्युअली ते 1899 ऍक्च्युअली. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, 1899 काय केलं होतं? कृपा सदन काय केलं होतं? स्थापन केलं होतं. त्यासोबत त्याने केलं होतं 1889 ला शारदा सदन काय केलं? स्थापन केलं होतं. शारदा सदन स्थापन केलं होतं. आता बघा, कृपा मुक्ती सदन कोणाचं होतं? तर ह्याच्या परित्यक्ता विधवा असतात, परित्यक्त्या विधवा यांना काय होतं? यासाठी काय होतं? मुक्ती सदन होतं. म्हणजे थोडक्यात हे काय होते? सर्व आश्रम होते. काय होते? आश्रम होते. तरी काय होतं? एखाद्या विधवा स्त्रिया किंवा ज्यांना घटस्फोटित स्त्रिया असतील त्यांना तिथं राहायला काय परवानगी होती. ठीक आहे, त्यानंतर काय 1890 काय होतं? शारदा सदन होतं. ठीक आहे, आणि पुढे काय आलं नेक्स्ट? याची पुस्तके जी होती फेमस, लक्षात घ्या. पुस्तके जे आहेत ते पहिलं पुस्तक होतं द हिंदू कास्ट, द हाय कास्ट हिंदू वुमन, द हाय कास्ट हिंदू वुमन नावाचं काय होतं पुस्तक त्यांनी काय केलं होतं? लिहिलं होतं. दुसरं होतं स्त्री धर्मनीती नावाचं काय त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. ठीक आहे, अजून काय होतं त्यांचं? अजून काही महत्त्वाची गोष्ट सांगू शकतो आपण त्यांच्याविषयी? अजून होतं 1882 चा आर्य महिला समाज त्याने केला होता. आपण लिहिला आवडलं. ठीक आहे, अजून त्यांची मुलगी होती, तिचं नाव होतं मनोरमा. त्यांनी मुक्ती प्रेयरेबल नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. मुक्ती प्रेयरेबल नावाचं वृत्तपत्र काय ते सुरू केलं होतं. सोबत त्यांना 1922 ला त्यांना काय वाटलं होतं? कैसर ए हिंद नावाचं किताब भेटला होता. कैसर ए हिंद नावाचा किताब त्यांना भेटला होता. ठीक आहे, कशासाठी? तर गरिबांची सेवा करण्यासाठी किंवा पददलितांची सेवा करण्यासाठी काय पुस्तक काय भेटलं होतं ना? कैसर हिंद नावाचा करायचा पुरस्कार भेटला होता. ठीक आहे, तर लक्षात घ्या, हे महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, पंडित रमाबाई यांच्याविषयी पंडित सरस्वती पदवी असतील. अजून बघा, हे जे होतं बोस्टन या ठिकाणी काय होतं? रमाबाई असोसिएशन स्थापन केली होती. कशासाठी? तर त्यांचे जे आश्रम आहेत त्या आश्रमाला पैसा मिळावा. ठीक आहे, किंवा अमेरिकेचे लोक होते त्याने काय केला? या आश्रमाला पैसा द्यावासाठी त्यांनी रमाबाई असोसिएशन केली, ती स्थापन केली होती. ठीक आहे, सो क्लिअर सर्वांना? हे आहेत आपण पंडिता रमाबाई, लक्षात ठेवा, ही महत्त्वाची गोष्ट आहे. सो क्लिअर आन्सर येतं आपलं काय? फक्त 1, 2, 3 बरोबर, म्हणजे केवळ 1, 2, 3 बरोबर, चौथं चुकीचं आहे. आणि अजून कसं सांगू आपण? रांडे यांच्याविषयी काय सांगू शकतो आपण? ते का न्यायाधीश होते. जन्म कुठं होता? निफाड या ठिकाणी. बरोबर, त्यांचा प्रार्थना समाजामध्ये काय त्यांचा सहभाग होता, पण ते कधीच सभेला उपस्थित राहत नव्हते. त्याने काय केलं होतं? त्यांनी एकेश्वर निष्ठाची कैफियत नावाचा काय केला होता? निबंध लिहिला होता. बरोबर, अजून राघव भांडारकर यांचं काय होतं? 1917चं प्राच्यविद्या संशोधन केंद्र त्यांनी केलं होतं, स्थापन केलं होतं. कुठे? पुणे या ठिकाणी. बरोबर ना? त्याचं नाव काय आलं होतं? त्याचं नाव नंतर राघव भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र केलं होतं. त्याचं नाव पडण्यात आलं होतं कधी? 1917 मध्ये. तेलंगणचं कशी होतं? केटी तेलंग हे केलं होतं. यांनी 1825 मध्ये केलं होतं. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन काय केली होती? स्थापन केली होती. कधी? 1885. त्यांना काय आपण मेहता, तेलंग आणि अजून कोण होते? तय्यबजी यांना काय म्हणतात? ब्रदर इन लॉ म्हणजे काय म्हणजे
ब्रदर इन लॉ असं म्हणत. ठीक आहे, क्लिअर सर्वांना? म्हणजे तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सर्व गोष्टी पुढच्या माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे. आणि आता पीओके करता कशामध्ये आता पेपर क्वेश्चन येऊ शकतो. तर पंडित रमाबाई विषयी हा जो प्रश्न आहे, ठीक आहे, की समजा फॉर एक्झाम्पल त्यांचं हे जे मुक्ती सदन आहे, ठीक आहे, मुक्ती सदनावरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. किंवा मग अजून काय त्यांचे पुस्तक आहेत, ठीक आहे, त्यांना कोणता किताब भेटला होता, ठीक आहे, त्याचं चालू विचारू शकतात. कारण की ते काय होतं जवळपास 100 वर्ष पूर्ण झालेत 2022 मध्ये. ठीक आहे. ते क्वेश्चन शक्यतो रिपीट होत असतात. ज्याला 100 वर्ष पूर्ण होतात किंवा ज्याला 150 वर्ष पूर्ण होतात, 200 वर्ष पूर्ण होतात, ते क्वेश्चन काय होतात आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतात. ठीक आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी घडल्या 2022 मध्ये झालेल्या असेल किंवा मग त्यानंतर झालेलं की आपले पाठ असायला हवेत. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश कोणी केला होता? ऑप्शन 1 आहे राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण मेघाजी लोखंडे, भाई माधवराव बागल. ठीक आहे. तर लक्षात घ्या की आता हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये एक लॉजिकल अर्थ माहिती का, की पहिली गोष्ट बघायचं की पीपल्स युनियन स्थापना का सल्ला. ठीक आहे. स्थापणारे नाही, काय करणारे फक्त सल्ला देणारे कोण होते विचारलं त्यांनी. स्थापणारी गोष्ट वेगळी असते. ठीक आहे. तर लक्षात घ्या की या ठिकाणी आता नारायण मेघाजी लोखंडे जे होते, ठीक आहे, यांचं आतापर्यंत कार्यकाळ तिथे थांबलेलं होतं. काय यांचा काय आला, यांचा मृत्यू झाला होता. ठीक आहे. कधी त्या 1897 किंवा प्लेगच्या काळामध्ये यांचा काय होता, यांचा मृत्यू त्या काळात झाला होता. ठीक आहे. त्यामुळे यांचा काही तिथं काही संबंध असणार आहे. दुसरे होते भाई माधवराव बागल. ठीक आहे. आता बघा भाई माधवराव बागल जे होते, ठीक आहे, हे होते खंडोजी बागल यांचे पुत्र. त्याचं त्याचं नाव होतं हंटर नावाचं, काय त्यांचं काय होतं खंडोजी काय तर खंडेराव पण म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा खंडेराव बागल. ठीक आहे. आता यांचा जो कार्यकाळ होता हा कार्यकाळ काय होता नंतर म्हणजे आफ्टर 1932 येतो. ठीक आहे. म्हणजे प्रतापगडावरती मोर्चा वगैरे काढणं असेल किंवा एखादं 1839 काय असेल, सॉरी 1939 कोल्हापूर प्रजा परिषद असेल, कोल्हापूर प्रजा परिषद स्थापन करणं असेल. त्यामुळे या ठिकाणी यांचं पण कार्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. कधी 1918 मध्ये सल्ला देण्यासारखं कार्य. ठीक आहे. त्यामुळे हा ऑप्शन बघा आता कट होतो. राहिले का आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यावेळेस त्यांचं काय होतं शिक्षण सुरू होतं. आपल्याला माहिती आहे त्यांचा जो कार्यकाळ आहे म्हणजे समाजकार्य जे आहे ते कधी चालू होतं 1920च्या माणगाव परिषदेपासून. कधीपासून? माणगाव परिषद झाली होती. त्यामध्ये त्यांनी केलं होतं, त्यांनी हे कार्य केलं होतं, स्टार्ट केलं होतं. सो त्यामुळे बघा याचं सरळ आन्सर येतं ते म्हणजे काय राजर्षी शाहू महाराज. म्हणजे लक्षात घ्या की अभ्यास ठीक आहे सर्वजण पुस्तकं असतात पण त्या पुस्तकाचं काहीतरी लॉजिक बनलं असतं हळूहळू, की एखाद्या व्यक्तीचं समाजकार्य कधी पण सुरू झालं होतं किंवा तो व्यक्तीच्या काळामध्ये परिषदेत होता का. कारण की बघा 1918 किंवा 1917-18 मध्ये काय होतं तर आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं शिक्षण सुरू होतं. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की त्यांचा या स्थापनेमध्ये किंवा उद्देश करण्यामध्ये त्यांचा काही सल्ला त्यांनी दिला नव्हता काळामध्ये. ठीक आहे. त्यावेळेस ते आपण म्हणतो ना समाज सुधारण्याच्या परिषदामध्ये किंवा परिक्षेत्रामध्ये आलेले नव्हते. सो याचा आन्सर देत होतं राजर्षी शाहू महाराज. ठीक आहे. याने केलं होतं, यांनी 1918 साली मुंबईतील कामगारांनी केलं होतं पीपल्स युनियन स्थापन केली होती, उपदेश केला होता. जरी तर लोकमान्य टिळक असते ना तर कन्फ्यूज झालं असतं की लोकमान्य टिळक म्हणले होते का आपले कोण म्हणले होते राजर्षी शाहू महाराज म्हणले होते. ठीक आहे. सो असा क्वेश्चन येऊ शकतो. सो आन्सर येतं आपला काय राजर्षी शाहू महाराज. ठीक आहे. आपण काय करू राजर्षी शाहू महाराजची थोडीशी माहिती घेऊ एक्स्ट्रा. राजर्षी शाहू महाराज ठीक आहे. यांचं संस्थान होतं, त्याचं नाव होतं कोल्हापूर संस्थान. ठीक आहे. आता लक्षात द्या यांचं पहिलं होतं म्हणजे काय 1854 काय त्यांचा राज्याभिषेक झाला होता. त्यानंतर 1897 व्हिक्टोरिया लेप्रसी असायलम स्थापन केलं त्यांनी. यात काय होतं की जे कुष्ठरोगी होते त्या कुष्ठरोगींना काय करायचं त्यांनी वसाहत स्थापन केली होती. कुष्ठरोगामध्ये त्याला म्हणतो आपण हॅन्सन डिसीज, त्याला काय आपण हॅन्सन डिसीज असं म्हणतो. आणि त्या कशामुळे होतो तो होतो कशामुळे मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे. कशामुळे असतो मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे होतो. त्याला म्हणतो आपण कुष्ठरोग असं म्हणतो. बाबा आमटेंचं फार मोठं काम त्याच्यामध्ये सर्वांना माहिती आहे. चल पुढे बघू. पुढे 1902 मध्ये
मागास वर्गीयांसाठी काय होतं, त्यांनी कोल्हापूर संस्थानाला आरक्षण दिलं होतं. कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षण किती दिलं होतं, जवळपास 50% आरक्षण त्यांनी काय होतं, दिलं होतं. त्यासोबत 1899ला काय झालं होतं, वेदोक्त प्रकरण घडलं होतं. काय घडलं होतं, वेदोक्त प्रकरण घडलं होतं. ठीक आहे, पंचगंगा नदीच्या काठी. पुढे होतं 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची कोल्हापुरात स्थापना. अध्यक्ष कोण होते, भास्करराव जाधव, त्याचे काय होते, अध्यक्ष होते. त्यानंतर 1918 मध्ये कोल्हापुरात आर्य समाज काय केली होती, स्थापना केली होती. आर्य समाज केली होती, स्थापना केली होती. ठीक आहे. आणि जरा सुचलेला प्रश्न की राजे शाहू महाराजांचा जो कल होता तो कोणा बाजूला होता, ते काय होता, त्यांचा कल आर्य समाजाकडे जास्त होता. ठीक आहे, कारण ते स्वतः काय म्हणजे मी स्वतः कोण आहे तर आर्य समाज आहे असं ते म्हणायचे. आणि दिल्ली जे कॉलेज होते, राजाराम कॉलेज होते, त्यांनी केलं होतं, त्यांनी ते आर्य समाजाला दिलं होतं की तुम्ही ते कॉलेज करा चालवा म्हणून. पुढे चालून ज्यावेळेस त्याची मृत्यू झालं पुन्हा ते कॉलेज काढून घेण्यात आलं होतं, पुढं आर्य समाजाकडून. लक्षात ठेवा. पुढे होतं 1918 मध्ये महार वतने काय केली होती, खालसा केली होती. महार वतने खालसा केली होती. त्यानंतर 1911 मध्ये काय केलं होतं, मोफत व सक्तीचे शिक्षण सुरू केलं होतं. मोफत आणि सक्तीचे शिक्षण केलं त्यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर अजून काय होतं, 1920 शास्त्र जगद्गुरु पीठ त्यांनी स्थापन केलं होतं. त्याचे प्रमुख जे त्यांचं नाव होतं सदाशिवराव पाटील बेंडवडेकर यांना काय केलं होतं, त्यांनी एक मराठी व्यक्ती केलं होतं, त्यांनी त्या जगद्गुरु पीठाचं काय केलं होतं, महंत केलं होतं किंवा त्याला काय प्रमुख केलं होतं. बरोबर आहे. अजून काय शोधतं त्याच्यामध्ये, त्याने केलं होतं कोल्हापूरमध्ये गेलं होतं, विविध वसतिगृह केलं चालू होते. कोल्हापुरामध्ये गेलो त्यांनी वसतिगृहांची स्थापना केली होती. प्रत्येक समाजासाठी स्थापना केली होती. मराठा, जैन, त्यानंतर काय महार. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक जे समाज होता त्या काळामध्ये, ठीक आहे, त्याचं एक त्यांनी केलं होतं सेपरेट वसतिगृह केलं, स्थापन केलं होतं. ते असं म्हणलं होतं की कोल्हापूर कशासाठी फेमस असावं तर वसतिगृहांची राजधानी म्हणून काय फेमस असायला हवी. ठीक आहे. त्यानंतर ही जी होती आपली भोगावती नदी त्याच्यावर केलं होतं त्यांनी राधानगरी नावाचं धरण बसवलं होतं. काय केलं होतं, राधानगरी धरण. ठीक आहे, बांधलं होतं. ठीक आहे. त्याचं पुस्तक त्याचं नाव होतं सिद्धांत विजय. त्यांनी काय केलं होतं, एक पुस्तक त्याचं नाव होतं सिद्धांत विजय नावाचं काय त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. बरोबर आहे. अजून काय होतं, 1918 मध्येच आंतरजातीय विवाह कायदा केला होता. आंतरजातीय विवाह कायदा काय केला होता, संमत करण्यात आला होता. ठीक आहे. हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की मुबशीर कधी 1911 होतं. आणि सर्वात आधी म्हणजे असं भारतात कोण संस्थाने केलं होतं, सर्वात आधी शिक्षण मोफत केलं होतं, त्यांचं नाव होतं गायकवाड संस्थान. ठीक आहे. 1906 मध्ये त्यांनी केलं होतं, वडोदऱ्याचे गायकवाड जे होते त्यांनी केलं होतं, यांनी मोफत शिक्षण सुरू केलं होतं संस्थानामध्ये. आणि ते भारतातलं पहिलं संस्थान त्यांनी केलं होतं, मोफत शिक्षण सुरू केलं होतं 7 ते 14 वयोगटातील मुलांसाठी. ठीक आहे. ओके. तर हे होते आपले छत्रपती राजर्षी शाहू महाराज. चला नेक्स्ट बघू आता. ब्राह्मणेतर पत्रकारितेचे मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेवरील हल्ल्यांचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला होता. पहिला ऑप्शन आहे नारायण बेगाजी लोखंडे, तुकाराम तात्या पडवळ, भाऊदाजी लाड आणि कृष्णाजी भालेकर. ठीक आहे. आता बघा की एक लक्षात घ्या की आपले जे होते कोण, महात्मा ज्योतिराव फुले यांचा कार्यकाळ जो पाहिला आपण तो कोण होता, तो होता 1848 ते म्हणजे ॲक्च्युअली कार्यकाळ म्हणजे काय त्यांचं समाजकार्य जर पाहिलं आपण तर ते दिसतं आपल्याला
1848 पासून ते जवळपास 1889 पर्यंत त्यांच्या मृत्यूपर्यंत, ठीक आहे, 89 का 90 का 91 किती आहे, ठीक आहे, ऑलमोस्ट 90 पकडा, ठीक आहे, एक्झॅक्ट डेट ऑफ डेथ माहीत नाही, डेथ इयर, पण 1848 ते 1890 मध्ये कार्यकाळ होता, बरोबर ना. त्यामुळे काय होतं तर आपल्या महात्मा फुलेंचं काय होतं कार्य होतं, बरोबर. आता बघा त्यांनी विचारलंय की ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तवेळ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा वाटलेलं काढून टाकतो, ठीक, महात्मा ज्योतिराव फुलेवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे का. लक्षात घ्या शब्द काय माहिती का, इथे शब्द आहे मुहूर्तवेळ, म्हणजे ते काय तर पहिलं न्यूजपेपर ते काय असणार आहे तर ते ब्राह्मणेतर समाजाचं असणार आहे, समजते. ही एक थीम, एक लॉजिक आहे. तर पहिले बघा नारायण मेघाजी लोखंडे. आता लक्षात घ्या की नारायण मेघाजी लोखंडे ते काय होते, ते होते कामगार चळवळी समिती, काय होते कामगार चळवळी समिती होते. त्यांना काय आपण भारतीय कामगार चळवळीचे काय आपण त्यांना प्रणेते असं म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर यांचं काय होतं, ठीक आहे. दुसरे बघा तुकाराम दत्त पटोळे जे होते यांचं पुस्तक होतं, त्याचं नाव होतं जातीभेद विवेक सार. काय नव्हतं, जातीभेद विवेक सार नावाचं त्यांनी केलं होतं, पुस्तक लिहिलं होतं. पुढे बघा भाऊदाजी लाड. आता बघा यांचा कार्यकाळ, ठीक आहे, ऑलमोस्ट काय होता त्या काळामध्ये संपत आला होता, म्हणजे त्यांचा कार्यकाळ होतं तर ऑलमोस्ट 1830 ते 1870 आसपास कार्यकाळ असणार आहे. त्यामुळे ते पुढे त्यांचा काही संबंध येत नाही, ठीक आहे. त्यामुळे भाऊदाजी लाड यांशी संबंध येत नाही, हाही कटलं. राहिले कोण आपले कृष्णाजी भालेकर यांनी केलं होतं, यांनी 1897 मध्ये केलं होतं, यांनी दीनबंधू नावाचं वर्तमान केलं होतं, सुरू केलं होतं. दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र त्यांनी केलं होतं, सुरू केलं होतं, बरोबर आहे. आणि म्हणून बघा की हा जो काही वर्तमानपत्र आहे ह्याला काय म्हणतो आपण, यांना ब्राह्मणेतर पत्रकारितेचे काय होतं मुहूर्तवेळ होतं, दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र. त्याला काय केलं पुढे चालून काय केलं 1890 कोणी सुरू केलं ते परत, म्हणजे सुरू इन द सेन्स कोणी त्याला राईट्स मध्ये दिले तर नारायण मेघाजी लोखंडे केलं. पुन्हा दीनबंधूमध्ये काय केलं काम सुरू केलं, कशासाठी तर पत्रकारितेचे आपल्या कामगारांच्या चळवळी संबंधी, बरोबर. सो याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 4, कृष्णाजी भालेकर यांनी केलं होतं, दीनबंधू सुरू केलं होतं. अजून कृष्ण भालेकर विषयी काय मध्ये सांगायचं ठरलं तर कृष्ण भालेकर जे होते, ठीक आहे, यांचं साप्ताहिक होतं, काय होते साप्ताहिक होतं, आणि ते काय व्हायचं दर रविवारी काय व्हायचं प्रसिद्ध व्हायचं, दर रविवारी काय होणार प्रसिद्ध होत असे, बरोबर. यांची 2 कादंबऱ्या पण आहे, 2 अक्षर पण इथे एकच माहिती मला, ती होती बळीबा पाटील. बळीबा पाटील काय होती त्यांची कादंबरी होती, ठीक आहे. काय केलं होती बळीबा पाटील नावाची कादंबरी लिहिली होती. त्यांनी गंजिफा जो खेळ होता, गंजिफा हा खेळ त्याच्यावर केलं त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, बरोबर. कोण होते दीनबंधू कृष्णाजी भालेकर यांनी. आणि आपल्या सर्व भाऊदाजी लाडांचं कार्य काय होतं ते काय होते, त्यांना धन्वंतरी म्हणजे काय म्हणजे धन्वंतरी असं म्हणत, काय त्यांनी काय केलं होतं कुष्ठरोगावरती काय केलं होतं त्यांनी एक चांगलं औषध शोधलं होतं म्हणून. अजून काय होतं त्यांचं होतं जे काही इंडिया असोसिएशन होती, इंडियाने ॲक्च्युली ईस्ट इंडिया असोसिएशन, ठीक आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन, त्याच्या मुंबई ब्रांचचे ते काय होते अध्यक्ष होते, कोण भाऊदाजी लाड. त्याने केलं होतं 1895 केलं त्यांनी आपलं जे ग्रांट मेडिकल होतं त्याच्यामध्ये प्रवेश घेतला होता, त्याने ते डॉक्टर शिकले आणि काय केलं त्यांनी धन्वंतरी म्हणून काय केलं तर नाम काय होतं प्रसिद्ध झालं होतं, ठीक आहे. सो क्लिअर आहे, ऑप्शन 4 याचं काय असणार करेक्ट आन्सर असणार आहे. आणि याचं पुस्तक नाव काय तुकाराम दत्त पटोळ्यांचं जातीभेद विवेक सार. काय नाव आहे जातीभेद विवेक सार. म्हणजे काय करायचं पटोळे काय करतात सार काय करत असतो, पटोळे काय करतात सार करतात असं ते ट्रिक होतं, लक्षात ठेवा. पुढे बघू नेक्स्ट. मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात, मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्याचा वैवाहिक संबंधावरती प्रकाश पडतो. पहिला शुंग आणि विदर्भ यज्ञसेन घराणे, गुप्त आणि वाकाटक घराणे, शक आणि सातवाहन घराणे, आणि चौथा आहे चालुक्य आणि वर्धन घराणे. तर लक्षात घ्या की आता हा जो क्वेश्चन आहे हा कशावरती आहे, हा आहे प्राचीन भारत प्रश्न आहे. कशावरती आहे प्राचीन भारतावरती प्रश्न विचारलेला आहे. जे काही गुप्त साम्राज्य होतं, गुप्त साम्राज्य जवळपास इसवी सन 300 ते 600 दरम्यान, ठीक आहे, उत्तर भारतामध्ये. तर या साम्राज्यामध्ये
एक महान राजा, त्याचं नाव होतं चंद्रगुप्त सेकंड किंवा चंद्रगुप्त द्वितीय, त्यांचं नाव होतं. त्यांना काय म्हणजे, त्यांना म्हणजे विक्रमादित्य. आणि या विक्रमादित्यच्या दरबारामध्ये एक महान असे कवी होऊन गेले, त्यांचं नाव होतं कवी कालिदास. काय नाव होतं? कवी कालिदास असं त्यांचं नाव होतं. या कवी कालिदासांनी वेगवेगळे नाटकं लिहिली त्या काळामध्ये. आणि हे जी नाटकं होते, ठीक आहे, ती नाटकं होती कोणती? पहिलं होतं अभिज्ञान शाकुंतलम. अभिज्ञान शाकुंतलम. दुसरं जे नाटक होतं त्याचं नाव होतं विक्रमवर्षीय. विक्रमवर्षीय. तिसरं जे होतं मालविका अग्निमित्र. मालविकाग्निमित्र. इथे काय त्यांनी ती नाटकं लिहिली होती. आता ही जी नाटकं होती ना, त्यातला जे मालविका अग्निमित्र आहे ना, या नाटकामध्ये हा जो आहे ना अग्निमित्र, हा होता शुंगाचा राजा. हा कोण होता? शुंग राजा होता. आणि एक मालविका जी होती ती कोण होती? तर ती यज्ञसेन घराण्याची, म्हणजे तर ती काय एक प्रकारे दासी होती त्या काळात असं म्हणत होते. ती काय दासी होती, पण पुढे चालून काय त्यांना कळलं की दासी नाही, ती कोण आहे? एक राजकुमारी आहे. कोणत्या? यज्ञसेन घराण्याची. समजते? तर हा जो काही नाटक होतं त्याच्यामध्ये काय होतं, त्यामध्ये दोन घराणे होते. पहिलं होतं शुंग घराणे आणि दुसरं जे होतं ते म्हणजे कोणतं होतं? यज्ञसेन घराणे. त्याला आपण विदर्भ घराणे असं पण म्हणतो. मालविका जी होती ती काय होती? आधी ॲक्च्युली असं झालं की आधी ती काय वाटली की सर्वांना काय वाटत होतं की त्या नाटकामध्ये की कोण एक दासीची मुलगी आहे किंवा दासी आहे स्वतः. तर नंतर असं कळलं होतं की ती कोण येते? एका राजाची काय होती? राजकन्या होती. आणि ती राजकन्या, तो राजा कोणता होता? तो होता यज्ञसेन किंवा विदर्भ नावाचा तो काय होता? राजा होता. सो आपल्याला कळतं की या जो नाटक होतं यातून काय होतं आपल्याला शुंग आणि विदर्भ यज्ञसेन घराण्याचा काय होतं आपल्याला यामध्ये काय होतं आपण उल्लेख आढळतो किंवा या संदर्भात प्रकाश पडतो. ठीक आहे. अजून काय त्यांचे बघा, त्यांचे काही काय होते? महाकाव्य होते. कोणाचे? कवी कालिदासांचे. त्याचं नाव होतं कुमार संभव. कुमार संभव. दुसरं होतं ते म्हणजे रघुवंश. रघुवंश. आणि दुसरं होतं मेघदूत. ठीक आहे. आता बघा हे जे मेघदूत लिहिलं कुठे लिहिलं होतं? तर ते आपल्या रामटेकमध्ये, म्हणजे जे नागपूरमध्ये जो ठिकाण आहे रामटेक, इथे काय होतं त्यांनी मेघदूत नावाचं काव्य लिहिलं होतं. म्हणून बघा तिथं काय आलंय रामटेकला, काय तर रामटेकला कालिदास, कवी कालिदास काय विद्यापीठ आहे. कवी कालिदास नावाचं काय विद्यापीठ काय केलं? स्थापन केलं. कुठं? तर नागपूर या ठिकाणी. ठीक आहे. रामटेक या ठिकाणी काय तर कवी कालिदास विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे. कशावरून? तर बिकॉज असं म्हणजे मेघदूत कुठं लिहिलं होतं? तर रामटेक या ठिकाणी लिहिलं होतं. तिथं फार मोठं मंदिर पण आहे. ठीक आहे ना. सो याचा आन्सर काय येतं? ते येतं ऑप्शन 1 शुंग आणि विदर्भ यज्ञसेन घराणे. याचं काय असणार? करेक्ट आन्सर आहे. अजून बाकीचं काय? सातवंत आपल्याकडे होते वाकाटक. ठीक आहे. त्यानंतर चालुक्य SVC. सातवाहन वाकाटक चालुक्य. नंतर कोण आले? लक्षात ठेवा. पहिले कोण आले? सातवाहन. 2 नंबर कोण होते? वाकाटक. 3 नंबर आले चालुक्य. आणि 4 नंबर आले कोण? यादव घराणे. आपल्या महाराष्ट्रावरती किंवा मराठवाड्यावरती. ठीक आहे. पहिले होतं सातवाहन, वाकाटक, चालुक्य. नंतर आले यादव घराणे. अजून काय होतं? वर्धन घराण्याचा कोण फेमस राजा होता? त्याचं नाव होतं हर्ष राजा. त्याचं काय होतं? हर्ष राजा. त्याला आपण हर्षवर्धन म्हणतो. त्याच्या काय कोण आला होता? ह्युत्संग नावाचा काय होता? एक ट्रॅव्हलर आला होता. ह्युत्संग नावाचा ट्रॅव्हलर आला होता. लक्षात ठेवा. H फॉर ह्युत्संग, H फॉर हर्षा. हर्षा म्हणजे काय? हर्षवर्धन घराणे. ठीक आहे. क्लिअर आहे. सो याचा आन्सर ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा. वैदिक काळामध्ये व्यापारात विनिमयाचे माध्यम त्याला म्हणतो आपण बार्टर सिस्टीम. काय होते? पहिला आहे निष्क, कृष्णाल, शतमान, गण आणि श्रेणी. तर बघा यामध्ये विचारलंय की जे काही व्यापार चालायचा तर त्या व्यापारामध्ये कोणकोणती नाणी किंवा कोणकोणते चलन वापरण्यात येत होते. ठीक आहे. प्रश्न सोपा आहे. ठीक आहे. पहिलं बघा निष्क हा काय होता? एक काय होता? दागिना. ऍक्च्युली बघा की निष्कचे 2 नाव आलेत. पहिले काय म्हणते ते आला निष्क नावाचा काय दागिना पण होता. आणि दुसरं काय होतं? ते काय होतं? एक विनिमयाचं काय होतं? माध्यम पण होतं. म्हणजे काय होतं? हे चलन म्हणून काय होतं? वापर केला जात असे. दुसरं कृष्णाल. हे पण काय होतं?
एक काय होतं, एक प्रकारचे नाणे होते, काय होते, एक प्रकारचे नाणे म्हणून काम करत होते. दुसरं होतं शतमान. शत म्हणजे बघा, शत म्हणजे काय, 100. लक्षात घ्या, शत म्हणजे काय असतं, 100 असतं. ह्याच्यातून कळतं आपल्याला की शत म्हणजे काय असतं, 100 असणार आहे. मग 3 ऑप्शन असतात पण 100%. बघा 3 कुठे येते, 1 2 3. ठीक आहे, याचा हा ऑप्शन तर कटला 100%. आता बघा निष्क नावाचा का दागिना होता. ठीक आहे, तो वापरतो म्हणजे एक पण असलं पाहिजे, एक असलं पाहिजे म्हणजे हा पण ऑप्शन काय कटला. राहिले का बघतो 1 3 5 आणि 1 2 3. आता पुढे बघा गण आणि श्रेणी दिसतं मला, गण आणि श्रेणी. तर या काय होत्या, या सर्व काय होत्या, सभा व समिती होत्या. काय होत्या, सभा व समिती होत्या. कशासाठी, तर राजाला सल्ला देण्यासाठी काय होत्या, या समित्या किंवा श्रेणी होत्या. त्यांचा विनिमय संबंधाशी काही संबंध येत नाही. विनिमय माध्यमाचा काही संबंध येत नाही. याचा अर्थ की 4 आणि 5 तर नसलं पाहिजे. 4 आणि 5 म्हणजे काय होणार आहे, हा ऑप्शन काय होतो, कटतो. राहिला काय फक्त 1 2 3 म्हणजे निष्क, कृष्णाल आणि शतमान हे काय होते, तर त्यावेळेस विनिमयाची माध्यम होते. तेव्हा सर्वांना माहित होतं की काय व्हायचं, की समजा तिथे काय होती त्यावेळेस बार्टर सिस्टीम होती. काय होती, बार्टर सिस्टीम होती. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखाद्या शेतकऱ्याकडे काय आहे, तांदूळ आहे आणि त्याला जर का गहूची गरज असेल तर काय म्हणणार आहे, काय कर तुम्हाला, मी तुला गहू देत, मी तो तांदूळ देतो, काय कर मला गहू दे. समजते. पण यामध्ये काय होतं, मेन गोष्ट काय, तर समोरची गरज असली पाहिजे होते. समजते ना. म्हणून हा काय होता, बार्टर सिस्टम एक प्रकारचा तोटा होता. ठीक आहे. पण त्या काळामध्ये काय होतं, त्या काळामध्ये काही माध्यम किंवा काही नाणे वगैरे वापरतात. त्याचं नाव होतं निष्क, कृष्णाल आणि शतमान. म्हणून याचा आन्सर ऑप्शन 1 याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा नेक्स्ट. सेतू माधवराव पगडी यांच्या मध्ये नाथ पंथातील कोणत्या संताने शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली होती, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे. गोरखनाथ, गहिनीनाथ, जालंधरनाथ आणि कानिफनाथ. आता ॲक्च्युअली क्वेश्चन आला का सांगतो बघा. काय झालं की अहिल्यानगरमध्ये, आता ॲक्च्युअली तिथे व्हायचं का होतं, अहमदनगर, अहिल्यानगरमध्ये एक ठिकाणे तालुका राहुरीमध्ये, त्याचं नाव आहे गुहा. त्याचं नाव काय, गुहा आहे. एक मिनिट. तर या ठिकाणी काय होतं, एक मंदिर होतं. कुणाचं, तर कानिफनाथ महाराजांचं. काय होतं, कानिफनाथ महाराजांचं काय होतं, एक मंदिर होतं किंवा समाधी होती. तर या समाधीवर काय केलं होतं, काही मुस्लिम बांधवांनी काय केलं, याच्यावरती हक्क सांगितला. हक्क का सांगितलं, ते असं म्हटले होते की हे जे कानिफनाथ महाराज आहे हे काय होते, तर पूर्वी काय होते, हे शाह रमजान होते. म्हणजे नाही गेलं होतं, यांनी इस्लाम धर्म स्वीकारला म्हणून ही जमीन कोणाची असली पाहिजे, ही जमीन कोणाची झाली पाहिजे, तर मुसलमान किंवा वक्फ मंडळाची झाली पाहिजे. ठीक आहे. आणि त्यामुळे काय आलं की या ठिकाणी काय, काही दंगली झाल्या हिंदू आणि मुसलमानमध्ये. त्यामुळे हे जे प्रकरण काय होतं, पूर्ण भारतभर, आपल्या महाराष्ट्र भागात पूर्ण तापले प्रकरण होतं. त्यामुळे हा क्वेश्चन विचारला आहे. म्हणजे आपल्या राज्यसभा जे क्वेश्चन विचारतात ते काय होतं, शक्यतो करंटमध्ये पण असतात काही, किंवा त्याला 100 वर्ष पण आले असतात, किंवा काहीतरी अशी मोठी घटना घडते. फॉर शनी शिंगणापूर मंदिराचं काही वाद असणार आहे, तर ते क्वेश्चन पेपरला विचारतात. लक्षात ठेवा. त्यामुळे अभ्यास करताना तुम्हाला तुमचं करंट अफेअर पण चांगलं असलं पाहिजे, की ॲक्च्युली एक पॉईंट काय चालू आहे. सपोज काय ती कॉन्ट्रोवर्सी आहे का, एखादी मस्जिद आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे ना, तर त्या मस्जिदीवरती समजा प्रश्न विचारू शकतो का, ती मस्जिद कुणी बांधली होती, तरी 5 चला. ठीक आहे. कारण की असे 1 2 3 क्वेश्चन आप दिसतात दरवर्षी. कारण की बघा हा क्वेश्चन काय सिंपल या पॉईंटवरती, कारण की तो जो मुद्दा होता का अति चर्चित होता त्या काळामध्ये. कारण की ते दंगल वगैरे होणं, तिथे पोलीस वगैरे जमा होणे, त्या ठिकाणी काय म्हणतो आपण की हक्क सांगणे वगैरे ह्या गोष्टी घडून आल्यात. त्यामुळे बघा की याचं जे आन्सर होतं ना, याचं आन्सर होते कोणते, तर आपले ते होते, त्यांचं नाव होतं कानिफनाथ महाराज. याने काय केलं होतं, यांनी त्यावेळेस असं म्हणतात, ॲक्च्युली ठीक आहे याचे पुरावे आहेत की नाही माहीत नाही, पण त्यांनी काय केलं होता, त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. इस्लाम धर्म स्वीकारला होता असं म्हणतात. आणि त्याने काय केलं होतं, शाह रमजान काय केलं होतं, नाव धारण केलं होतं. कोणी, कानिफनाथ महाराजांनी. ठीक आहे. सो याचा आन्सर होता ऑप्शन नंबर 4 याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. आता थोडं बघून, आता हा जो क्वेश्चन चला आहे, ठीक आहे, हा करंट अफेअर सोबत आहेत, पण आपला काय असतं पाहिजे, तो असतं पाहिजे नाथ संप्रदाय. नाथ संप्रदाय सर्वांना माहिती आहे. हा संप्रदाय कसा आहे, हा आहे शैवपंथीय. कसा आहे, हा शैवपंथीय आहे. म्हणजे काय, तर भगवान महादेवांना किंवा महादेवांना मानणारा का होता, शैव पंथ आहे. यामध्ये काय, तर यामध्ये गुरु शिष्य परंपरा आहे. काय,
गुरु शिष्य परंपरा आहे. या ठिकाणी किती होते? 9 नाथ होते. म्हणून त्यांना काय आपण त्यांना नवनाथ असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना? नवनाथ असं म्हणतात. सुरुवात झाली ती कोणापासून? सर्वात पहिले जे होते त्याचं नाव होतं गोरक्षनाथ. काय नाव त्यांचं? गोरक्षनाथ त्यांचं नाव होतं. बरोबर आहे. ते काय होते? त्याचे आद्य गुरु होते. ठीक आहे. तसं त्यांचा उगमच होता आपल्या असतो 8वे ते 12वे शतक. यामध्ये काय होतं? आपल्याला नाथ संप्रदायाचा काय होतो? महाराष्ट्रामध्ये काय होतं? आपल्याला उगम दिसून येतो. बरोबर. अजून काय? आणि याची मेन गोष्ट काय होती? तर योगाद्वारे आपण त्याला हठयोग पण म्हणतो कधी कधी. योगाद्वारे सिद्ध अवस्था प्राप्त करणे हे त्यांचं काय होतं? महत्वाचं तत्व होतं. ठीक आहे. सो बघा आता यात जे महाराज त्यांचं नाव सांगतो बघा. पहिले होते गोरक्षनाथ महाराज, दुसरे गहिनीनाथ महाराज, तिसरे जालेंद्रनाथ महाराज, चौथे होते कानिफनाथ महाराज, 5वे होते भर्तरीनाथ महाराज, 6वे होते रेवणनाथ महाराज, 7वे होते आपले 8वे होते नागनाथ महाराज आणि 9वे होते ते होते चरपटीनाथ महाराज. टोटल असे काय होते? 9 संत होऊन गेले. त्यांना काय आपण नवनाथ असं म्हणतो. आपण बघा आपल्या घरी फोटो लावला असतो नवनाथ महाराजांचा. ॲक्च्युली ते समोर गोरक्षनाथ महाराज असतात, पाठीमागे 9 महाराज म्हणजे 8 महाराज असतात आणि वरती काय असतात? ब्रह्मा विष्णू आणि महेशांचे काय असतात तिथं फोटो लावलेले असतात. ठीक आहे ना. आपण पाहिलं सर्वांनी. सो हे होतं आपले नाथ संप्रदायाविषयी. आणि लक्षात ठेवा हा काय होता? सर्व करंट बेस क्वेश्चन होता म्हणून याचं उत्तर होतं कानिफनाथ महाराज. ठीक आहे. पुढे नेक्स्ट. खालील घटनाची योग्य क्रमाने जोडणी करा. बघा क्वेश्चन फॉरवर्ड होऊन गेलाय. त्यामुळे तुम्हाला इतिहास वाच करत असताना तुम्हाला काही ज्या घटना आहेत त्यांचे साल, त्यांचे महिने पाठ असले पाहिजे. शक्यतो महिने असले पाहिजे, साल पाठ असले पाहिजे. ठीक आहे. साल पाठच ठेवा. ठीक आहे. समजा रावटेबल कॉन्फरन्स असेल, त्यानंतर असहकार आंदोलन असेल, सविनय कायदेभंग चळवळ असेल, चलेजाव आंदोलन असेल, यांचे साल माहिती असले पाहिजे. ठीक आहे. ते कोणत्या साली घडून आल्या घटना. ठीक आहे. तर पहिलं बघा याने काय विचारलंय की घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. पहिला आहे श्वेतपत्रिका, दुसरा आहे पुणे करार, तिसरा आहे नेहरू अहवाल आणि चौथा आहे धारासाना सत्याग्रह. तर बघा स्टार्ट करू आपण. पहिलं बघू आपण नेहरू अहवाल. ठीक आहे. हा अहवाल झाला होता कधी झाला होता? तो आला होता 1928 मध्ये. याच्या अध्यक्ष कोण होते? मोतीलाल नेहरू. कोण होते? मोतीलाल नेहरू याने केला होता. यांनी जो रिपोर्ट मांडला त्याला म्हणतो आपण नेहरू रिपोर्ट असं म्हणतो. यात काय होतं? यात काय महत्त्वाचं होते म्हणजे काय? तर पहिलं होतं प्रांतिक स्वायत्तता. त्यात होतं डोमिनियन स्टेटस द्यायचं. डोमिनियन स्टेटस देणे. संघराज्याची स्थापना करणे. संघराज्य स्थापन करणे ही त्याची काही महत्त्वाची तत्वे होती. कशामध्ये? या नेहरू रिपोर्टमध्ये. आपल्या सर्व माहिती की त्यामध्ये अजून गोष्ट काय होती? तर जवळपास त्यांनी 19 फंडामेंटल राईट मांडले होते. त्यापैकी 9 काय केले आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेले. कशातून? या नेहरू रिपोर्टमधून. त्यामुळे लक्षात ठेवा हा रिपोर्ट महत्त्वाचा आहे. कधीचा होता? 1928चा. त्यानंतर काय आलं? त्यानंतर झाला आपला पुणे करार. तो कधी झाला होता? त्यानंतर काय आलं? त्यानंतर आला धारासाना सत्याग्रह. कधीचा होता? 1930चा. मे 1930. बघा हा सत्याग्रह हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. या सत्याग्रहामध्ये जे इम्पॉर्टंट व्यक्ती होते त्यांचं नाव होतं, पहिल्या होत्या त्या म्हणजे सरोजिनी नायडू. त्या काय होत्या? पहिल्या काँग्रेसच्या काय अध्यक्ष होत्या. पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू. पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू होत्या. आणि पहिल्या अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट होत्या 1916च्या. आपल्या 1916 नाही 1917च्या. बरोबर ना. सो व्यक्ती होत्या सरोजिनी नायडू. त्यानंतर होते मणिलाल म्हणजे महात्मा गांधी त्यांचा मुलगा. आणि अजून कोण होते? ते होते इमाम साहेब किंवा साहेब त्यांना म्हणायचे. हे 3 लोक होते. यांनी धारासाना जे शहर आहे कुठं आहे ते आहे गुजरातमध्ये. कुठे आहे? गुजरातच्या किनाऱ्यावर त्याने केलं होतं. यांनी मिठाचं आंदोलन केलं होतं. आणि या आंदोलन काय केलं होतं की त्या तिथल्या लोकांवरती जे काही जुलूम जबरदस्ती किंवा अत्याचार झाले तर या अत्याचारांचं जे काही वर्णन कोणी केलं होतं ते वेब मिलर नावाच्या एका अमेरिकन पत्रकाराने केलं. त्याच्याविषयी वर्णन केलं होतं. हा कोण होता? एक पत्रकार होता. त्याने काय केलं होतं? त्यांनी हा जो उठाव झाला होता त्याचं त्यांनी वर्णन केलं होतं की कशा प्रकारे इंग्रजांनी काय म्हणतात मग त्याला अनन्वित अत्याचार भारतीयांवरती केले होते. कोण म्हटलं असं? वेब मिलर यांनी काय केलं होतं? पत्रकार होता. हा कुठला होता? अमेरिकेचा होता.
ठीक आहे, हे होतं धारासाना सत्याग्रह. अजून पुढे काय होतं, नेहरू अहवाल झाला 1928चा. पुढे आलं पुणे करार. हा होता कधी, 24 सप्टेंबर 1932. कधी होता, 24 सप्टेंबर 1932 ला होता. याचं मेन गोष्ट काय होती बघा, याचं काय होतं की स्वतंत्र मतदारसंघ नेता, एक मिनिट ह्याला कट करतो. दलित बांधवांना स्वतंत्र मतदारसंघ त्यांना काय करायचं होतं, त्यांना आपल्याला आरक्षित मतदारसंघ द्यायचे होते. आरक्षित मतदारसंघ किंवा आपण त्याला म्हणू शकतो की त्यांना करायचं होतं, यांना काही जागा आपल्याला द्यायच्या होत्या. तर कसं होतं, त्यामध्ये लक्षात घ्या, त्यामध्ये केंद्रामध्ये 18% जागा आणि प्रांतामध्ये 148 जागा काय होत्या, तर त्या दलित बांधवांना काय करायचं, आरक्षित म्हणून द्यायच्या होत्या. ठीक आहे. आता हा जो ठराव झाला होता, कोणामध्ये झाला होता, तो झाला होता गांधीजी आणि व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये. ठीक आहे. सो लक्षात आता बघा, हे झालं पुणे करार. नंतर होता श्वेतपत्रिका. ती आली होती कधी, 1933 ला. ठीक आहे, आली होती 1933 मध्ये आली होती. आता लक्षात घ्या कसं होईल, पहिला असला पाहिजे, काय असलं पाहिजे, नेहरू रिपोर्ट 3. नंतर आलं पाहिजे काय, नंतर काय, धारासाना सत्याग्रह म्हणजे किती, 4 नंबरचा. त्यानंतर येईन पुणे करार आणि त्यानंतर येईन श्वेतपत्रिका. म्हणजे 3 4 2 1 3 4 2 1 दिसते का, हा दिसतंय बघा, 3 4 2 1. ऑप्शन नंबर 3 याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं की इतिहासामध्ये तुम्हाला फाळोच्या घटना घडल्यात, त्याचे साल अप्रोच, माझं म्हणणं नाही की फक्त महिना बाजार, फक्त कमीत कमी साल तरी पाठ ठेवा. ठीक आहे. का सालावरून काय होतं, आपलं प्रश्न उत्तर काय होतं, निघतं. ठीक आहे. सो आन्सर येतं का आपल्याला 3 4 2 1. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. पुढे बघा नेक्स्ट. पुढील वाक्य टीमध्ये यांच्याविषयी आहे, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती पाठ्यपुस्तक तयार केली. गणित आणि शास्त्रावर त्यांनी, बघा इथं ट्रिक आहे, शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. शून्यलब्धी नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. केशवराव भावळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले होते. आता असे कोण आहेत, पहिला आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर आणि गोपाळ हरी देशमुख. आता बघा हे जे पुस्तक आहे ना, म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला माहित असलं पाहिजे की शून्यलब्धी नावाचं पुस्तक कोणी लिहिलं होतं, तर लिहिलं होतं बाळशास्त्री जांभेकरांनी. काय केलं होतं, हे पुस्तक लिहिलं होतं. आणि यावरून आपल्याला कळतं. ठीक आहे. बाकीच्यावरून आपल्याला काही गेस लागत नाही. पण जर तुम्हाला कळलं की शून्यलब्धी नावाचं पुस्तक कोणी लिहिलं होतं, तर बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलं होतं, म्हणजे आपल्याला कळतं की हे असं पाहिजे. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा, आता बाकीचे बघा. दादोबा पांडुरंग तर्खडकर काय केलं, त्यांनी केलं होतं, त्यांनी ज्ञानप्रसारक सभा कधी 1848 ला. त्यानंतर मानव धर्म सभा कधी केली जास्त आपण 1844 ला. आणि परमहंस सभा कसं आपण केली होती, 1849 ला. ठीक आहे. कोणी केली होती, दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी केली होती. त्याने केलं होते पुस्तक, त्याचं नाव होतं यशोदा पांडुरंग नावाचं त्यांनी काय होतं पुस्तक लिहिलं होतं. कोणाच्यावरती, तर मोरोपंताच्या केकावलीवरती काय केलं होतं त्यांनी, यशोदा पांडुरंग नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. पुढे बघा, आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांचं काय होतं, पहिली गोष्ट म्हणजे काय, प्रार्थना समाजाची स्थापना. प्रार्थना समाजाची काय केली होती स्थापना, कधी कधी 1867 मध्ये. पुढे गेली होती, ती केली होती मुंबई या ठिकाणी. कुठे केली होती, मुंबई या ठिकाणी केली होती. प्रमुख कोण होते, तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. पुढे बघा, गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे. त्यांचं नाव काय होतं, त्यांना काय म्हणजे, त्यांना म्हणजे लोकहितवादी. काय म्हणजे, लोकहितवादी म्हणत. का बरं त्याने केलं होतं, त्यांनी 1882 मध्ये केलं होतं, लोकहित नावाचं काय होतं साप्ताहिक लिहिलं होतं. अजून काय होतं मोठी गोष्ट,
त्यांनी शतपत्रे लिहिली होती. शत म्हणजे 100 असतात, त्यांची केली होती त्यांनी 108 पत्रे लिहिली होती. कशामध्ये? प्रभाकर या साप्ताहिकामध्ये. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकाने केली होती, ही पत्रे लिहिली होती. ठीक आहे. आणि परत ही जी पत्रे कुठे छापण्यात आली होती? बहिष्कृत भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं, जे वर्तमानपत्र होतं त्यामध्ये होते, हे पत्र हे काय होते, ही जी शतपत्रे होती पुन्हा छापण्यात आली होती. ठीक आहे. त्याचे पुस्तकाचं नाव होतं ते होतं गुजरात देशाचा इतिहास. त्यानंतर विचार लहरी, आणि त्याने केलं होतं त्यांनी अजून एक बघा, त्यांनी हितेच्छू नावाचं हे होतं साप्ताहिक सुरू केलं होतं. हितेच्छू नावाचं हे होतं साप्ताहिक सुरू केलं होतं. कोणी? गोपाळ हरी देशमुखांनी. ठीक आहे. सांगितलं तर आपलं काय ऑप्शन नंबर 3 बाळशास्त्री जांभेकर, सर्व माहिती यांचं काय होतं, या नावाचं आपण दर्पण कधीच होतं 1832चं. नंतर आलं दिग्दर्शन कधीचं 1840चं. क्लिअर सर्वांना? पुढे बघू. नेक्स्ट, पुढील राजकीय संघटनाचा कालानुक्रमे योग्य क्रम लावला. ठीक आहे. पहिला आहे पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, मद्रास महाजन सभा आणि इंडियन असोसिएशन. ठीक आहे. सर पुढे सभा आपण करू. पुणे सार्वजनिक सभा स्थापना कधीची रे? 1870. स्थापना कधीची? 1870ची. पुढे आहे बॉम्बे. बरं मला सांगा, पुणे सार्वजनिक सभा स्थापना कोणी केली होती रे? गवा जोशी यांनी, गणेश वासुदेव जोशी यांनी केली होती. ही सभा केली, स्थापन केली. म्हणतो आपण सार्वजनिक काका असं म्हणतो. त्यांना काय आपण सार्वजनिक काका असं म्हणतात. ठीक आहे. पुढे बघा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापना कधीची रे? 1885. ही स्थापना आहे 1885 स्थापना आहे. कोण कोणते? मेहता, फिरोजशाह मेहता, केटी तेलंग आणि दुसरे होते तय्यबजी. त्यांना म्हणतो आपण ब्रदर इन लॉ. त्यांना काय आपण ब्रदर इन लॉ असं म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा, मद्रास महाजन सभा स्थापना कधीची रे? 1884. स्थापना कधी आहे? 1884ची. त्यानंतर आहे इंडियन असोसिएशन स्थापना कधीची आहे? ती आहे 1876ची. कधी स्थापना आहे? 1876ची. कोणी स्थापन केली होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. कोणी स्थापन केली होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जीने केली होती. ही संघटना स्थापन केली होती. आणि मद्रास महाजन सभा कोणी स्थापन केली होती? त्यांचं नाव का नायर आहे, कधी नाव असं. ठीक आहे. नाव आठवत नाही पण लक्षात ठेवा, मद्रास महाजन सभा. तर पहिले बघा, पहिले काय असलं पाहिजे? पुणे सार्वजनिक सभा म्हणजे काय? पहिला आला पाहिजे. नंतर आला पाहिजे इंडियन असोसिएशन. कधी स्थापना आहे? 1876 म्हणजे ड. नंतर आलं पाहिजे क, मद्रास महाजन सभा 1884ची. नंतर आलं पाहिजे काय? ब, कधीची? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापना कधीची? 1885ची. ऑप्शन नंबर 2 अ ड क ब. अ ड क ब. ठीक आहे. याचा अर्थ काय? ऑप्शन नंबर 2 याचं काय असं करेक्ट असणार आहे. पुढे, खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? बघा, हा क्वेश्चन जो होता तो ऑन द पेपर सोडवणे फार अवघड होता. म्हणजे मी जे सोडवलं ते माझं चुकलं होता. ठीक आहे. मांडण्याकडे हरकत नाही. हा क्वेश्चन ऑन द पेपर जमला नव्हता. ठीक आहे. तर बघा, हा जो करार होता ना, ऍक्च्युली हा करार झाला कधी हेच कळत नव्हतं. तो 1916चा होता का 1917चा होता काहीच कळत नव्हतं आपण. ठीक आहे. त्यामुळे हा करार होता, ह्यावरती क्वेश्चन का शिकवतो चुकलं होतं. तर हा जो क्वेश्चन आहे साबरमती करार, याचं मेन काम कॉन्ट्रिब्युशन काय होतं? तर मोतीलाल नेहरू आणि जयकर म्हणजे बाळासाहेब जयकर यांच्या संमतीने मध्यवर्ती विधिमंडळ सदस्य काय निश्चित करावे, यासाठी काय होतं? कोणता करार होता? तर यासाठी साबरमती करार करण्यात आलेला होता. ऑप्शन 4 याचं लक्षात ठेवा. ऑप्शन 4 याचं काय करेक्ट आन्सर आहे. कारण हा करार काय होता? ह्या कराराविषयी कोणते पुस्तक माहिती आतापर्यंत ठीक आहे असतील, पण मग आपण वाचलं नाही असणार. ठीक आहे. याचं उत्तर काय होतं? तर मोतीलाल नेहरू आणि बाळासाहेब जयकर यांच्या संमतीने करतं मध्यवर्ती विधिमंडळ सदस्य निश्चित करावे असं कोणतं करार होतं? त्याचं नाव होतं साबरमती करार असं होतं. पुढे बघा. नेक्स्ट, इसवी सन 1934 मध्ये कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून काय होती? खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन झाली? ऑप्शन 1 आहे आंध्र प्रदेश, 2 आहे केरळ, 3 आहे तामिळनाडू, 4 आहे बंगाल. म्हणजे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि बंगाल. काय नाव आहे? कर्षक संघ. लक्षात घ्या, क फॉर केरळ. या प्रॅक्टिस केलं तुम्ही याला, क फॉर केरळ होतं. म्हणजे कर्षक संघ कुठला होता? केरळ या ठिकाणचा होता. आता क्वेश्चन कशी होते? हा क्वेश्चन आहे शेतकरी आंदोलनावरती. कशा क्वेश्चन आहे? शेतकरी आंदोलनावरती आहे. मग काय नसतं सांगतो बघा. तर माहित असताना पहिली गोष्ट म्हणजे काय? 1875चे दख्खन दंगे. त्यानंतर 1829चं काय? डेक्कन रिलीफ ऍक्ट. त्यानंतर
1860चा निळेचा उठाव, त्यानंतर 1870चा पबना उठाव किंवा पावना किंवा पबना उठाव म्हणतात त्याला. त्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये घडलेल्या ज्या संघटना आहे, ठीक आहे, त्यांच्याशी माहिती असलेला असला पाहिजे. ठीक आहे, जसं पहिलं सांगतो बघा. पहिलं आहे अखिल भारतीय किसान सभा. अखिल भारतीय किसान सभा स्थापना झाली कधी? 1936 मध्ये. अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते सहजानंद सरस्वती. कोण अध्यक्ष होते? सहजानंद सरस्वती काय होते त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे, त्यानंतर पुढे जी होती ती होती उत्कल प्रांतिक किसान सभा. बघा, उत्कल म्हणजे काय रे? ओडिसा. उत्कल प्रांतिक सभा कुठे होती? ओडिसा या राज्यामध्ये स्थापन झाली होती. आणि प्रमुख कोण होत्या? मालती चौधरी. कोण प्रमुख होत्या? मालती चौधरी. त्या बघा संविधान सभेमध्ये त्यांचा काय होता? सहभाग होता. बरोबर ना? पुढे होतं किसान सभा कशी स्थापन केली होती? ती झाली किसान सभा. ती स्थापन 1918 मध्ये. प्रमुख होते इंद्रनारायण द्विवेदी. दुसरे जे होते ते होते गौरी शंकर मिश्र. कोण होते? गौरी शंकर मिश्र हे काय होते? त्याचे प्रमुख होते. त्यानंतर पुढे होतं अवध किसान सभा. अवध, बघा हे लक्षात ठेवा कारण हे काय होतं क्वेश्चन, कारण की बाबा रामचंद्र जे होते कुठले ते महाराष्ट्राचे होते. अवध किसान सभा स्थापना झाली 1920 मध्ये. प्रमुख होते कोण? बाबा रामचंद्र हे काय होते? त्याचे प्रमुख होते. ठीक आहे, त्यानंतर होती बिहार प्रांतिक सभा 1929 ची. बिहार प्रांतिक सभा कोणी केली स्थापन? सहजानंद सरस्वती यांनी. कोणी केली होती? सहजानंद सरस्वती यांनी केली होती. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. अजून शकतो आपण याच्यामध्ये पंजाबमध्ये जो झालते ना, पंजाबमध्ये काही शेतकरी उठाव झाले ते त्याचं कारण होतं कालव्याचा उच्च दर. कालव्याचा उच्च पाणी दर होता. हे त्याचं काय होतं? महत्त्वाचं कारण होतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे काही वेळेस क्वेश्चन विचारतात, त्यामुळे आपल्या गोष्टीमध्ये असल्या पाहिजे. ठीक आहे, कोणती सभा कधी स्थापन झाली, त्याचं वर्ष, त्याची महत्त्वाची व्यक्ती. बरोबर आहे. अखिल भारतीय किसान सभा म्हटलं कोण म्हणायचं तर दोन व्यक्ती पहिले होते. कोण? स्वामी सहजानंद सरस्वती. दुसरे होते NG रंगा. ठीक आहे, हे पाठ ठेवा कारण पहिल्या दिवशी कुठं झालं होतं? ते झालं होतं आंध्र प्रदेश या ठिकाणी. आणि दुसरं कुठं झालं होतं? ते झालं होतं आंध्र प्रदेशमध्ये. पण त्याचे अध्यक्ष कोण होते? ते होते NG रंगा. त्याचे काय होते? सेकंड अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, सो याचा आन्सर काय? केरळ. ठीक आहे, पुढे दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केलं होतं? पहिला आहे पंडित मोतीलाल नेहरू आणि DG तेंडुलकर. दुसरा आहे PC रे, DP मिश्रा. तिसरा शंकरराव देव आणि ग.वी. केतकर. चौथे आहेत आप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी नंबियार. ठीक आहे, तर बघा याचं जे आन्सर असलं पाहिजे त्या आन्सर असलं पाहिजे काय? पंडित मोतीलाल नेहरू आणि DG तेंडुलकर. हे काय म्हणले ते? तर दांडी यात्रा काय तर रामाचा लंकेवर झालेला ऐतिहासिक मोर्चा असं ते कोण म्हटले ते? तर मोतीलाल नेहरू म्हटले ते. आता बघा बाकीचे लोक लक्षात ठेवा. PC रे जे होते काय होते? यांना म्हणतात प्रफुल्लचंद्र रे. त्याला म्हणतात तर भारतीय रसायन शास्त्राचे काय होते? जनक होते. भारतीय रसायन, एक मिनिट, भारतीय रसायन शास्त्र ते काय होते? जनक म्हणतात. कारण आपल्या माहिती की पुणे विद्यापीठ जे पुणे विद्यापीठ डिपार्टमेंट जे केमिस्ट्री डिपार्टमेंट त्यामध्ये काय तर PC रे यांचा काय तर त्यांचा पुतळा ठेवलेला आहे. का बरं? ते काय तर भारतीय शास्त्राचे जनक होते. आणि मध्ये गोष्ट काय केलं होतं? त्यांनी बेंगाल केमिकल फॅक्टरी काय स्थापन केली होती. बेंगाल केमिकल फॅक्टरी काय केली त्यांनी स्थापन केली होती. कधी? तर 1904 किंवा 5 दरम्यान. ठीक आहे, 5च्या आसपास केली त्यांनी स्थापन केली. बंगाल केमिकल फॅक्टरी किंवा बेंगाल केमिकल स्टोअर नावाचे स्थापन केलं होतं. त्यानंतर पुढे बघा शंकरदेव. ठीक आहे, यांचं मेन कॉन्ट्रिब्युशन काय होतं? ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. त्यानंतर सिव्हिल डिसोबेडियन्स म्हणजे सविनय कायदेभंग चळवळीमध्ये त्यांचं काम होतं. त्यासोबत त्यांचं काय होतं अजून? शंकरदेव काय होते? पहिले काय होते? सत्याग्रही होते. कशामध्ये? तर टाटाचं जे काही धरण होतं कुठं बांधलं होतं?
तर नाव आठवत नाही ॲक्च्युली, शंकरराव देव काय होते, हां त्याचं नाव होतं मुळशी सत्याग्रह. मुळशी सत्याग्रह त्याचे काय होते, ते पहिले काय होते सत्याग्रही होते. कोण होते, शंकरराव देव. ठीक आहे. आता गेलं होतं यांनी महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे काय होते, पहिले अध्यक्ष होते. कधीची, 1946ची. ठीक आहे. आणि त्यांचं अजून पुस्तकाचं नाव काय होतं, दैव देते पण कर्म नेते नावाचं त्यांनी केलं होतं. त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं होतं. ठीक आहे. ओके ठीक आहे. आप्पासाहेब पटवर्धन का त्यांना काय म्हणतात, यांना कोकणचे गांधी म्हणतात. त्यांना काय म्हणतात, कोकणचे गांधी असं म्हणतात. क्लिअर आहे. सो लक्षात घ्या की तुम्हाला काय करायचं की जो पेपर जो असतो ना, त्या पेपरमधला प्रत्येक व्यक्तीने माहीत करून घ्या की या व्यक्तीचं काम कुठं होतं, तर काय काय केलं होतं. हे तुम्हाला कळलं ना, तुझी मला आपोआप वाढणार आहे, भीती काय कमी होत असते. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघू. खाली विधाने कोणत्या संदर्भात आहेत, धर्माची राजकारणापासून फारकत घेतली, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलप्ततेचे धोरण स्वीकारले, बालविवाह थांबवणे, विधवा विवाहाला उत्तेजन देणे, सामाजिक कायद्याबद्दल अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. आता लक्षात घ्या की आपण जे पाहतो की अकबरी प्रथा, शब्द ऐकलं तुम्ही कधी, अकबरी प्रथा म्हणजे काय, चांगली प्रथा असते. का असते, चांगली प्रथा. आपण म्हणतो ना म्हणी असतात म्हणी, बरोबर ना. अकबरी प्रथा म्हणजे काय, तर एखादी चांगली गोष्ट घडणे. म्हणजे थोडक्यात जो अकबर हा राजा होता ना, त्याने केलं होतं अनेक चांगले रिफॉर्म केले होते. ठीक आहे. मग त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात अकबर दी ग्रेट म्हणतात. काय त्यांना अकबर दी ग्रेट असं म्हणतात. का बरं, तर त्या व्यक्तीने केलं होतं, त्यांनी साम्राज्य स्थापन केलं होतं. तसं केलं होतं त्याने वेगवेगळे चांगले कार्य पण केले होते. ठीक आहे. आतापर्यंत फक्त 3 राजांना फक्त काय अकबर द ग्रेट म्हणतात. पहिले होते अशोक द ग्रेट, अकबर द ग्रेट, आणि नंतर होते आपले छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेट. शिवाजी द ग्रेट हे 3 लोकांना काय करतात, विषयाने लावले जातात. का बरं, यांनी काय केलं, साम्राज्य विस्तार केलाच, तसंच केलं त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा पण घडून आणल्या. ठीक आहे. म्हणजे त्यांना काय म्हणतात, द ग्रेट नावाचा त्या विषय कोण लावतात, त्या 3 राजांना फक्त लावतात. ठीक आहे. तर बघा आता हे जे सर्व रिफॉर्म्स ना, बालविवाह थांबवणे, विधवा विवाहाला उत्तेजन देणे किंवा सामाजिक अंतिम निर्णय घेणे, हे कोण केलं असणार आहे, त्याच्यामुळे कोण असणार आहे, अकबर हा जो राजा त्याने केलं होते, हे सर्व रिफॉर्म्स केलेले होते. औरंगजेबने या गोष्टी काही घडल्या नाहीत. ठीक आहे. हे देऊ शकत नाही. हुमायून आणि बाबर यांना काय होतं, यांना युद्ध करण्यामध्ये जास्त वेळ गेला होता. ठीक आहे. त्यामुळे याचं जे काळ आहे, अकबर काळ, ह्याला काय म्हणतात, तर चांगल्या शासनाचं काळ म्हणतात. काय त्याला, चांगल्या शासनाचं काळ असं म्हणतात. अकबर थोडं बघू आपण आता. अकबरांचं काय होतं, पहिलं लक्षात घ्या की अकबराने काय केलं होतं, दुसरं पानिपत युद्ध केलं होतं. दुसरे पानिपत युद्ध. पानिपत युद्ध कसं झालं, ते 1556 मध्ये. कोण कोण होते, ते होतं अकबर, विरुद्ध कोण होता, तो होता हेमू. कोण होता, हेमू होता. ठीक आहे. काय त्याला हेमू मारले गेला, अकबर काय जिंकले, आणि त्यामुळे काय झालं, जे मुघल साम्राज्य काय होतं ते प्रस्थापित झालं. बरोबर. तसं की त्यांच्यासोबत काय होता, एक नवरत्न दरबार होता. नवरत्न दरबार पण स्थापन केला होता. राजा बिरबल असेल, तोडरमल असेल, मुल्ला दो प्याजा असेल, त्यानंतर अजून कोण होतं, तानसेन असेल. बरोबर ना. हे जे लोक होते त्याला काय आपण नवरत्न असं म्हणत असे. कोणाच्या गावात होते, अकबराच्या दरबारात होते. ठीक आहे. त्याने केलं, त्यांनी आग्रा किल्ला बांधला होता. आग्रा किल्ला बांधला होता. त्यानंतर फतेहपूर सिक्री हे शहर वसवलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बुलंद दरवाजा स्थापन केला होता. बुलंद दरवाजा बांधला होता. त्या अजून गावात त्यांनी त्यांच्या गावाचे पेंटर होते, म्हणजे चित्रकार. त्यांचं नाव होतं, पहिला होता बसवना, दुसरा होता लाल, आणि तिसरा होता तो होता दसवंत. ठीक आहे. हे काय होते, तिथं चित्रकार होते. अजून काय त्याच्या सांगण्यासारखं अजून गोष्ट, त्याने 1561 मध्ये केलं होतं, माळवा जिंकले होते. ठीक आहे. आणि त्याने केलं होतं एक पंच स्थापन केलं होतं, दिन ए इलाही नावाचं त्यांनी, दिन ए इलाही नावाचं त्यांनी पंथ स्थापन केला होता. ठीक आहे. आणि त्याने केलं होतं, त्यांनी इबादत खाना काय केलं होतं, सुरू केलं होतं. इबादत खाना काय होता, तर वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत त्यांना काय बोलवायचं, आणि त्यासाठी त्यांच्यासोबत धर्मावरील चर्चा करायची. त्याला म्हणतो आपण इबादत खाना असं म्हणतो. ठीक आहे. क्लिअर आहे. हे होते अकबर. नेक्स्ट, खानदेशातील बिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता, कारण उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील बिल्लांना काय प्रेरणा मिळाली. 1857 उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक
आणि काजी सिंग, त्याला आपण कर्ज सिंग पण म्हणतात, कुठं सामील झाले होते? बरोबर, काजी सिंग व त्यांच्या सहकार्याने सरकारी खजिना लुटला होता. त्याला मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे आंबा पाणीची लढाई, आंबा पाणी लढाई झाली होती. कुठं? सेंधवा घाटामध्ये. कुठं आली ती? सेंधवा, म्हणजे छत्तीसगड म्हणजे सेंधवा आहे ना, ही लढाई घडली. तो त्याला म्हणजे आपण आंबा घाट, आंबा पाणी लढाई असं म्हणतात. त्याचा अर्थ काय? त्याचं विधान जे पहिलं ते पण काय बरोबर आहे, ते दुसरं पण काय बरोबर आहे, विधान तीन पण काय बरोबर आहे, म्हणजे वरीपैकी सर्व घेतात असं आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे. आंबा पाणी लढाई सिंधुवा घाटामध्ये झाली होती. पुढे बघा नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होमरूल चळवळीचे बद्दलचे विचार मांडले? पहिला न्यू इंडिया, कॉमनवेल्थ, बॉम्बे गॅझेट, टेलिग्राफ. सिंपल सांगतो बघा की बॉम्बे गॅझेट आणि टेलिग्राफ यांचा संबंध ॲनी बेझंट सोबत कधी चालला नाही. या दोन वृत्तपत्र होते, पहिलं होतं न्यू इंडिया, दुसरं होतं कॉमनवेल्थ. कॉमनवेल्थ जे होते काय होतं? साप्ताहिक होतं. ते काय होतं? साप्ताहिक होतं. आणि हे जे होते काय होतं? हे काय होतं? दैनिक होतं. काय होतं? दैनिक होतं. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ कोणाचं होतं? तर ॲनी बेझंट यांचं होतं. म्हणून आणि बच उत्तर असलं पाहिजे फक्त. बघा ऑप्शन 1 सोपा क्वेश्चन आहे. आता बघा ॲनी बेझंट होत्या, ॲनी बेझंट यांची मेन गोष्ट काय होती? थिओसॉफिकल सोसायटी. कसं मध्ये होत्या? त्या होत्या थिओसॉफिकल सोसायटीच्या समिती होत्या. थिओ म्हणजे धर्म किंवा परमेश्वर, आणि त्याची माहिती करून घेणे त्याला म्हणतो आपण थिओसॉफिकल असं म्हणतो. थिओसॉफिकची स्थापना झाली होती, ती स्थापना कधी? 1875 मध्ये. पुढे स्थापना झाली 1875 मध्ये. पुढं तर ते होतं न्यूयॉर्क या ठिकाणी काय स्थापना झाली होती. बरोबर आहे. त्याचे मेन प्रमुख होते ते होते ब्लावत्स्की, आणि दुसरे कोण होते? अजून कोण होते? ब्लावत्स्की आणि अजून कोण होते? अल्कॉट आणि ब्लावत्स्की. अल्कॉट आणि ब्लावत्स्की होते. अल्कॉट त्यांचं निधन झालं, त्यांना कोण होतं? ॲनी बेझंट आलं होतं. कधी? 1893 मध्ये भारतामध्ये आल्या. त्याने केलं होतं, त्यांनी 1870 मध्ये गेलं होतं. त्यांनी बनारस, ॲक्च्युली बनारस नाही, त्याचं होतं, त्याचं नाव होतं सेंट्रल हिंदू कॉलेज. काय केलं? स्थापन केलं. सेंट्रल हिंदू कॉलेज काय केलं त्यांनी? स्थापन केलं होतं. त्या 1917च्या काँग्रेस अधिवेशन काय अध्यक्ष होत्या? काँग्रेस अधिवेशन काय होत्या? अध्यक्ष होत्या. ठीक आहे. आणि 1917 गेलं होतं, त्यांनी एक वुमन इंडियन असोसिएशन स्थापन केली होती. वुमन इंडियन असोसिएशन काय केली? त्यांनी स्थापना केली 1917 मध्ये. ठीक आहे. ॲनी बेझंट यांनी. क्लिअर आहे. सो लक्षात ठेवा ॲनी बेझंट विषयी काय मध्ये गोष्टी वडमत कोणते? न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. विल फॉल वीक असं शब्द लक्षात ठेवा. विल म्हणजे वीकली असतं. पुढे बघा, खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणाचा भाग होते? आता आपण इकॉनॉमिक्स पाहतोय. मध्यस्थाचे निर्मूलन होते का? यस. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आता हे समजा सरकार आहे आणि हे कोण इथे जमीनदार आहेत. हे कोण आहेत? जमीनदार आहेत. आणि हे कोण आहे? इथे शेतकरी आहेत. तर काय करायचं? जमीनदार काढून टाकायचे. काय करायचं? सरकारने काय करायचं? त्या शेतकऱ्याकडून सरकार जमा करायचा. याला म्हणतो आपण मध्यस्थाचे निर्मूलन. पुढे ते कुळ पद्धतीत सुधारणा. काय केलं? कुळ जे होते, ठीक आहे, समजा फॉर एक्झाम्पल एखादा शेतकरी, या शेतकरीच्या समजा त्याच्याकडे समजा 200 एकर जमीन आहे. किती आहे? 200 एकर जमीन आहे. तर याच्या शेतावरती जे काही कुळ राबायचे, फॉर एक्झाम्पल याला समजा 10 एकर दिली, याला 10 एकर, याला 10 एकर असं. ठीक आहे. याला म्हणतो आपण कुळ म्हणतो. याला काय आपण कुळ म्हणतो. आणि कुळचे परत काय व्हायचे? उपकुळ होत असे. तर या कुळामध्ये काय केली त्यांनी? सुधारणा केली. थोडक्यात ज्या व्यक्ती त्याचं कंटिन्यू काम करतो त्याला करता त्याची शेती काय केली? त्याला देऊन टाकण्यात आली. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण कुळ सुधारणा असं म्हणतो. म्हणजे दुसरं पण बरोबर आहे. जमीन धाडण्याबाबत कमाल केली त्याला म्हणतो आपण सिलिंग कायदा. त्याला म्हणतो आपण लँड सिलिंग कायदा असं म्हणतो. याचा अर्थ हे पण असणार आहे. त्यानंतर भूधारणाचे एकत्रीकरण. ठीक आहे. काय? भूधारणाचे एकत्रीकरण. क्वेश्चन नंबर 46 मध्ये दिसतं आपल्याला. त्याचं काय असणार आहे? हे पण असणार आहे. त्याला आपण म्हणतो लँड मर्जिंग किंवा अमाल्गेशन असं म्हणतात. ड वरीलपैकी सर्व काय असतं याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तुला विचारलं की पहिलं प्रांत कोणता होता? तो होता मद्रास. पहिला प्रांत तिथे काय ब्रुस ते काय होतं? तो कोणता होता? मद्रास नावाचा प्रांत होता. त्या देशामध्ये काय अजून आहे ते म्हणजे काय? भूदान चळवळ. भूदान चळवळ कुणाची? तर विनोबा भावे यांची.
कधी झाली 1951-52 दरम्यान कधी झाली, ठीक आहे. दुसरी होती ग्रामदान चळवळ. ग्रामदान चळवळ कोणाची, तर विनोबा भावेंची, कधी पासून 1958 पासून, ठीक आहे. आणि आपलं भूदान चळवळ पहिलं गाव कोणतं होतं, ते होतं पोचमपल्ली गाव. कुठं आलं, आंध्र प्रदेशमध्ये. आणि हे जे होतं पहिलं गाव कोणतं, ग्रामदान चळवळीमध्ये पहिलं गाव कोणतं, ते होतं युपी मधलं गाव होतं, ठीक आहे. युपीमध्ये काहीतरी गावाचं नाव इथं आठवत नाही, पण युपी मधले गाव आहे. तिथे काय होतं, ते काय होतं, पहिले ग्रामदान होतं. काय होतं, पहिले ग्रामदान होते. आणि कोणते ते पहिले भूदान कोणते, ते होते पोचमपल्ली गाव. पोचमपल्ली गाव कुठं आलं, ते आंध्र प्रदेश. तिथे काय रामचंद्रराव नावाचे काय एक मोठे जमीनदार होते. गेलो होतं, आपली जमीन काय होती ती काय दान दिली, त्याला म्हणतात भूदान चळवळ असं म्हणतो, ठीक आहे. चौवरीपैकी सर्व आन्सर असलं पाहिजे. पुढे नेक्स्ट, अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत. ऑप्शन 1 आहे शाळेतील मुली, प्राथमिक कामगार, राष्ट्रीय उद्योगकार निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त सैनिक. बघा, अन्नपूर्णा योजना ही जी योजना होती ही स्टार्ट झाली कधी, तर 1 एप्रिल 2001 पासून. कसं आपण झाली, सुरुवात केली झाली 1 एप्रिल 2001 पासून. आता योजना कसं होती, तर राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे नागरिक, म्हणजे ज्यांना काय वाटतं, त्यांना नॅशनल ओल्ड एज पेन्शन, नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम कधी होती, 1995 पासूनची. जर या योजनेअंतर्गत जर एखादा व्यक्ती नसेल, बघा लक्षात घ्या, जर एखाद्या व्यक्तीला या अंतर्गत जर पैसे भेटत नसेल, ते काय गोष्ट होतं, त्याला अन्नपूर्णा योजना, त्याला काय वाटतं, त्याला काय भेटतं, त्याला अन्नधान्य भेटत होतं. किती भेटायचं, तर 10 किलो मोफत अन्नधान्य. किती भेटायचं, 10 किलो मोफत अन्न भेटतं. ते वय किती असतं पण होतं, 65 वर्षापेक्षा जास्त. वय तसं पण होतं 65 वर्षापेक्षा जास्त वय असायला हवं. आणि किती अन्न होतं, तर 10 किलोग्रामपेक्षा 10 किलोग्राम मोफत अन्न भेटत होतं, ठीक आहे. याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. संतुलित वृद्धी दराचा उद्देश काय असतो. पहिलं बघा, आता क्वेश्चन कशावरती येतं, हा आहे कशावरती, तर तो आहे डेव्हलपमेंट टॉपिक आहे, म्हणजे देसले सरांचं पार्ट 2 यावरती हा क्वेश्चन विचारलेला आहे. काय विचारलंय, संतुलित वृद्धी, ठीक आहे. संतुलित वृद्धी म्हणजे त्याला म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण बॅलन्स्ड ग्रोथ, त्याला म्हणतो आपण बॅलन्स्ड ग्रोथ. ठीक आहे. पहिले बघा, उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर काय असतो, यांच्यामध्ये समानता, त्याला म्हणतो आपण संतुलित वृद्धी दर. पुढे बघा, दुसरं विधान आहे उत्पन्नातील वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता. तिसरं आहे नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर आणि उत्पन्नातील वृद्धी दर यांच्यातील समानता. चौथा आहे नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता. त्याचा आन्सर जे असलं पाहिजे ते असलं पाहिजे उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पन्नाचे वृद्धी दर आणि उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील काय असले पाहिजे समानता. त्याला आपण संतुलित वृद्धी दर असं म्हणतो. म्हणजे याचा ऑप्शन येतं काय, ऑप्शन नंबर 1 याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. बघा, तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये देसले सरांचं पार्ट 2 करायचं आहे. काय करायचं आहे, देसले सर जे आहेत, ठीक आहे, त्यांचं पार्ट 2 म्हणजे कोणतं, डेव्हलपमेंट नावाचं पुस्तक आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये सर्व जे सगळे टॉपिक आहेत ते करत चला. आणि जे पार्ट 1 आहे ना देस सरांचं, त्यातल्याबद्दल टॉपिक काय करा, थोडेच करा. कोणत्या वर्ष बघा, त्यात करत असतं पहिलं म्हणजे काय, ते म्हणजे रोजगार, CPI UPI वगैरे ते बघायचं आपलं, ते बघायचं, ठीक आहे. त्यानंतर निर्देशांक, त्यानंतर करत असतं त्याच्यामधून पंचवर्षीय योजना, पंचवार्षिक योजना, ठीक आहे. हे टॉपिक होतं, काय करा तर त्या पुस्तकातून करा. बाकी सर्व टॉपिक कसे आपल्याला देसले सरांच्या पार्ट 2 मध्ये करायचे डेव्हलपमेंटमध्ये, ठीक आहे, कारण ते क्वेश्चन त्यातून येतात. पुढे नेक्स्ट, नागरीकरण म्हणजे पहिलं बघा, शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण होणे हे बरोबर असणार 100%. शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होतं का रे, नाही. खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण, आता विचार काय अभ्यास, नागरीकरण म्हणजे काय, अर्बनायझेशन, म्हणजे शहरामध्ये लोकसंख्येचे काय नाही वाढ होणे, त्याला काय आपण अर्बनायझेशन असं म्हणतो. त्यामुळे खेड्याचा शब्द येत नाही. लोकसंख्येच्या घनतेत वाढ होते, पण लक्षात घ्या इथे शब्द काय आहे, तर लोकसंख्या वाढ कोणी होती, शहर पण होऊ शकते आणि ग्रामीण होऊ शकते. त्यामुळे त्या काय होत नाही, क्लिअर कट कळत नाही. त्यामुळे डवी दंपंग काय होतं, चूक होतं. याचं फक्त उत्तर असं फक्त ह्याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा, अटल
पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान अमृत सर्वांना माहिती आहे. कधी स्थापन झाली ती? स्थापन कधी? 2015 स्थापना झाली अमृत. विषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही? काय विचारलंय? काय विचारलंय? चूक विधान कोणतं? काय विचारलंय? चूक विधान कोणतं? पहिलं बघा, अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे. बरोबर आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केलं होतं. हे पण विधान बरोबर आहे. ते देशभरातील शहरामधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवतं. हे विधान चुकीचं आहे. का बरं? त्यामध्ये काय आहे तर शहरांचा पायाभूत सुविधा वाढविणे हे त्याचं काय महत्त्वाचं काम आहे. काय करणे? शहरांच्या पायाभूत सुविधांची वाढविणे किंवा वाढ करणे हे काय? वाढ करणे काय होतं? त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. आपल्यामध्ये अमृत योजनेमध्ये लक्षात घ्या, यापैकी शहर होती जवळपास शहर होते 500 शहरं. किती होती? 500 शहरं होती. ठीक आहे. त्याचं काय आपल्याला त्यांच्या म्हणजे पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा असेल, जलनिस्तारण असणार आहे, त्यानंतर काय असेल ट्रान्सपोर्ट असणार आहे. बरोबर ना? अजून काय असेल तिथल्या बागा असतील. ठीक आहे. अजून काय असेल गटारे असतील, साफसफाई असेल, या सर्व सुद्धा काय होतं त्यांचा विकास करणं हे काय होतं अमृतचं काय होतं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. किती शहर? टोटल 500 शहर होते. आता सुद्धा बघा त्या योजनेसुद्धा काय होतं अजून काय आलं ती स्मार्ट सिटी मिशन आलं होतं. स्मार्ट सिटी मिशन कधी आलं होतं? त्याच मिशनसोबत 2015 मध्ये. शहर किती? टोटल 100 शहर होते. बरोबर. त्यानंतर दुसरं कोणतं आलं त्यासोबत? ते आलं होतं हृदय योजना HRIDAY. म्हणजे काय? जे काही मोठे शहर आहे म्हणजे कोणते हेरिटेज सिटी यांची डेव्हलपमेंट करणं 2015 आलं होतं. शहर किती टोटल होती? 12 शहरे. किती होती? 12 शहरे होती. लक्षात ठेवा. आणि या सर्व बघा यांचा सगळ्यात महत्त्वाचा उद्दिष्ट काय असणार तर पायाभूत सुविधा विकास करणं वाढ करणं का त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट होते. ठीक आहे. सो आन्सर तर काय आपल्या तर ऑप्शन नंबर 3 याचं काय असणार चुकीचं आन्सर असणार आहे. बाकी सर्व काय बरोबर आहे. 25 जून 2015 मध्ये काय 5 शहरामध्ये काढून देण्यात आली होती. पुढे, जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक 3% किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळी ते वंचित कुटुंब कसं असतं? बहुमित दरिद्री असते. बहुमित दरिद्री असते असं मानलं जातं. ठीक आहे. त्यांचं म्हणणं होतं मल्टी डायमेन्शनली प्युअर. शब्द काय तो? मल्टी डायमेन्शनली पुअर असं त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे. म्हणजे काय? सर्वांगी अंगाने काय गरीब असणं त्याला म्हणतात आपण मल्टी डायमेन्शनल पुअर असं म्हणतात. तर हा जो इंडेक्स आहे लक्षात घ्या, हा इंडेक्स सर्व झाला कधी? त्याचं नाव आहे आपण त्याला म्हणतो आपण MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. झाला कधीपासून? 2010 पासून. यामध्ये जर बघा यामध्ये 3 डायमेन्शन आहे आणि 10 काय इंडिकेटर आहे. डायमेन्शन म्हणजे काय त्याला म्हणतो आपण आयाम. त्यात पहिला जो आयाम आहे तो आहे आरोग्य. पहिला आयाम कोणता आहे? आरोग्य आहे. त्यात इंडिकेटर कोणते बघा? पहिले इंडिकेटर जे आहे त्याचं नाव आहे पोषण. दुसरं आहे बालमृत्यू. दुसरं कारण काय? बालमृत्यू आहे. दुसरं बघा दुसरं जे आहे ते आहे आरोग्यानंतर कोणतं येतं? त्यानंतर येतं शिक्षण. तर पहिलं इंडिकेटर जे आहे ते आहे कोणतं आहे? शालेय वर्ष. दुसरं जे असतं ते असतं काय? शाळेतील उपस्थिती. शाळेतील उपस्थिती. ठीक आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे राहणीमान. तर काय करतं त्यात येतं पहिले येतं कुकिंग. दुसरं येतं ते म्हणजे फ्युअल सॅनिटेशन. असे कुकिंग फ्युअल आहे. नंतर आहे सॅनिटेशन. तिसरं जे आहे ते आहे वॉटर. चौथा आहे इलेक्ट्रिसिटी.
पाचवा आहे फ्लोर, सहावा आहे ॲसेट्स, सहावा आहे ॲसेट्स. टोटल किती झाले 6 आणि 4 10, म्हणजे 3 आयाम आणि 10 काय त्याचे इंडिकेटर आहे. ठीक आहे. बरं, आता पुढे बघा की आपला जो विचारलं काय की यामध्ये वंचितता आपल्या विचारलं की बहुमुखी दारिद्र्य म्हणजे काय. तर बघा जर एखादा व्यक्ती म्हणजे जर 20% पासून ते 33.33% असेल तर त्याला म्हणतो आपण वल्नरेबल. त्याला काय म्हणतो आपण वल्नरेबल असं म्हणतो. ठीक आहे. जर एखादा स्कोर किती 33.33% पेक्षा जास्त ते 50% पर्यंत असेल तर त्याला म्हणतो आपण वंचित असं म्हणतो. कारण आपण वंचित किंवा डिप्राइव्ड असं म्हणतो. कारण आपण डिप्राइव्ड असं म्हणतो. आणि जर एखादा स्कोर किती 50% पेक्षा जास्त आहे, किती जास्त आहे 50% पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणतो आपण सिव्हिअर पुअर असं म्हणतात. तीव्र गरीब त्याला काय म्हणतात तीव्र गरीब असं म्हणतात. ठीक आहे. आता बघा आपल्याला विचारलंय की स्कोर. तर बघा की जो व्यक्ती कसा आहे, एक मिनिट, जर स्कोर 33.3 पेक्षा जास्त आहे तो का असतो पुअर असतो. कसा असतो पुअर असतो. मल्टी डायमेन्शनल कसा असणार आहे पुअर असणार आहे. आणि जर स्कोर कसा असतो 50 पेक्षा जास्त असतो का असतो तो असतो सिव्हिअर पुअर. कसा असतो सिव्हिअर पुअर असतो. त्यामुळे आन्सर जे आता काय ते असेल तर 33.3% तो व्यक्ती का असणार आहे पुअर असणार आहे. तो कसा असतो गरीब असतो. कसा असतो गरीब असतो. ठीक आहे. क्लिअर आहे. सो आन्सर ऑप्शन नंबर 3 याचं काय असणार आहे करेक्ट असणार आहे. काय असणार आहे करेक्ट असणार. पुढे जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागले. बघा हे काय लिबरलायझेशन. काय विचारले लिबरलायझेशन. ही काय रे दिशा आहे. ही काय सर्व दिशा आहे. केले जात आहे. यातील अधिक महत्त्वाचे आहे. पहिले बघा व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा आहे का यस महत्त्वाचं आहे. औद्योगिक नियंत्रण महत्त्वाचं आहे. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योगाला सुधारणा हे पण महत्त्वाचं आहे. आणि वित्तीय क्षेत्र सुधारणा. ठीक आहे. हे चारही पण काय महत्त्वाचे आहे. कशासाठी तर उदारीकरणाचे उपाय म्हणून आपण लागू करू शकतो. म्हणजे अ ब क ड हे काय असलं पाहिजे उत्तर असलं पाहिजे. बघा उखाचं धोरण उदारीकरण, खाजगीकरण, तिसरं आहे जागतिकीकरण. हे जे धोरण आहेत. ठीक आहे. उदाहरण काय होती दिशा, हा होता मार्ग, हे होतं ध्येय. कधीपासून 1991 पासून. ठीक आहे. सो अ ब क ड हे तिन्ही काय असले पाहिजे याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्ट खालीलप्रमाणे दिसून येतात. पहिला आहे आर्थिक वृद्धी आत्मनिर्भरता आहे का हे असलं पाहिजे. बेकारी निर्मूलन उत्पन्न क्षमता घट आहे. गरिबी निर्मूलन आधुनिकीकरण हे पण आहे. त्यानंतर समावेशक आणि शाश्वत वृद्धी हे चारही पण काय असले पाहिजे त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत. ऑल ऑफ द अबोव अ ब क आणि ड. ऑप्शन 4 याचं असल्यामुळे करेक्ट असलं पाहिजे. ठीक आहे. अ ब क आणि ड चारही काय असणार याचे आन्सर असणार आहे. कारण बघा ही काय सर्व दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणजे खूप काळापर्यंत त्याला उद्दिष्ट काय साध्य करण्यासाठी का तो खूप वेळ लागतो. ते काय असतात त्याच्यामुळे त्याला आपण दीर्घकालीन उद्दिष्ट असं म्हणतो. पण अजून बघा अजून पण आपल्याकडे काय झालं विषय निकट झाली का नाही. अजून बेकारी निर्मूलन झालंय का नाही. म्हणजे आता आपल्याला अजून काय उद्दिष्ट काय करायचं आहे आपल्याला अजून पाळायचं आहे किंवा आपल्याला ते अचीव करायचं आहे. काय करायचं आपलं ते अजून अचीव करणं अजून बाकी आहे. पुढे बघा योजना निर्मिती आणि यासाठी पुढे कोणते बाबी महत्त्वाचे आहेत. नियोजन आयोग, आकडेवारी उद्दिष्ट, लक्ष्य आणि अग्रगमन निश्चिती, संसाधन संकलन,
अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण, प्रशासन काटकसर आणि शिक्षणाचा पाया. ठीक आहे, बघा योजना निर्मिती आणि यशासाठी म्हणजे काय, एखादी योजना अचीव्ह करण्यासाठी किंवा ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे. तर बघा पहिले काय आहे, नियोजन महत्त्वाचं काय, यस आहे. आकडेवारी उद्दिष्ट महत्त्वाचे आहेत. लक्ष्य आणि अग्रक्रम निश्चिती, यस महत्त्वाचं. संवर्धन संकलन महत्त्वाचं आहे. त्यानंतर अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण हे पण महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबत प्रशासन काटकसर शिक्षणाचा पाया हे पण काय महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा शक्यतो असे क्वेश्चन असतात त्यामध्ये काय असतं, बरंच लिहिलं असतं. शक्यतो त्याला हे काय सर्व जनरल स्टेटमेंट आहे आणि शक्यतो काय असतात हा म्हणायचे असतात. हे सर्व काय सर्व जनरल स्टेटमेंट आहे. ठीक आहे, आणि ते काय असतात शक्यतो काय असतात ते बरोबरच असतात. सो ऑप्शन 4 याचं काय असतं करेक्ट आन्सर असलं पाहिजे. पण नेक्स्ट, एखादा देश गरीब आहे कारण तो गरीबच असतो. बघा असे क्वेश्चन शक्यतो अटेम्प्ट करू नका. म्हणजे मी सांगतो माझ्या वैयक्तिकमध्ये, कारण अशा क्वेश्चनचा आन्सर देणं त्या काळामध्ये फार अवघड असतं. ठीक आहे, कारण एखाद्या शास्त्रज्ञाने किंवा अर्थशास्त्रज्ञाने एखाद्या म्हटलेलं किंवा त्याची थेरी जर माहीत असेल तर योग्य आहे, जर माहीत नसेल तर शक्यतो क्वेश्चन स्किप करा. ठीक आहे, आता बघा की एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे विधान कोणी केलं होतं, जी मिर्डाल, रॅगनर्से, रॉबिन्स, मार्शल. आता बघा आपल्याला जर माहीत असेल तर काय सरळ क्वेश्चन काय करा, स्किप करा, क्वेश्चन अटेम्प्ट करू नका. काही क्वेश्चन असं पेपर असेल त्याला स्किप करा, त्यातला हा क्वेश्चन. पण याचा आन्सर दिलेला आहे, काय आन्सर आहे त्याचा, रॅगनर्स. ठीक आहे, हे काय म्हणले ते, एखादा देश कसा आहे गरीबी असतो कारण तो का असतो गरीबच असतो. म्हणजे काय फॉर एक्झाम्पल बघा की समजा एखाद्या देशाने फॉर एक्झाम्पल आता आपल्या एखादा व्यक्ती पकडा. ठीक आहे, तो इथे गरीब का बरं, त्याची मानसिकता गरीब आहे. ठीक आहे, तो कसा असतो, त्याला कोणत्या गोष्टीमध्ये उत्साह नसतो. ठीक आहे, त्याला म्हणलं की बाबा तू एक काम कर, हे काम कर, तो म्हणता नाही माझं होणार नाही, स्वतःवरती काही विश्वास नसतो. म्हणजे काय की एखादा व्यक्ती गरीब का असतो, त्याची मानसिकता गरीब असते असं तो म्हणतो. सेम इथं कंडिशन आहे की एखादा देश गरीब का असतो कारण तो का असतो गरीबच असतो. त्याच्या त्याचे संसाधन नसतात किंवा त्याचा स्वतःवर विश्वास नसतो. ठीक आहे, हे कोण म्हटलं होतं, तर नर्सचे असं म्हटलं होतं. त्याला काय होतं, त्याने दारिद्र्याचे दुष्टचक्र नावाचं त्यांनी कन्सेप्ट मांडली होती. दारिद्र्याचे दुष्टचक्र काय केली त्यांनी संकल्पना मांडली होती. विशियस सायकल ऑफ पॉवर्टी अशी कन्सेप्ट कोणी मांडली, तर नर्स त्यांनी मांडली होती. मिळा माहिती सरांना त्यांचं काय होतं, रोलिंग प्लॅन. काय होता, रोलिंग प्लॅन जे होता कधीचा 1978 ते 1980. हा प्लॅन यांच्या तत्वावरती मांडला होता. कोणी, आपल्या लक्कडवाला यांनी. कोणी मांडला होता, लक्कडवाडा यांनी हा प्लॅन मांडला होता. कशावरती, तर या जी मिर्डाल यांच्या तत्वावरती. ठीक आहे, अजून काय होतं, मार्शलमध्ये मार्शलची काय होती, ती होती उत्पादन पद्धती. त्यांना शोधली होती उत्पादन पद्धती, काय शोधली होती. म्हणजे उत्पादन कसं मोजायचं त्याने कसं कोणी मिळलं होतं, मापिकेरा. म्हणजे मार्शल, पिगू, केन्स आणि याने गेली होती ही पद्धत काय होती शोधली होती. ठीक आहे, उत्पादन पद्धती. बरोबर, ओके. आज रॉबिन्सचं काय माहिती का, ॲक्च्युली रॉबिन्स मला माहिती नाही ॲक्च्युली, पण लक्षात ठेवा बाकीचे लोक महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, पुढे संतुलन वृद्धी सिद्धांतानुसार टिंबटिंब संतुलनाची गरज आहे. पहिल्या उपभोग्य वस्तू, औद्योगिक वस्तू, भांडवली वस्तू, औद्योगिक वस्तू, कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि अर्थव्यवस्था क्षेत्र. बघा आता हे तर बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. पण काय झालं की अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रामध्ये काय असलं पाहिजे, संतुलन असलं पाहिजे. ठीक आहे, याचा काय असणार फक्त याचा काय असणार करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेतील संपूर्ण क्षेत्र काय असले पाहिजे, काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये संतुलन असलं पाहिजे, जेणेकरून काय होईल तिथे काय संतुलन वृद्धी सिद्धांतानुसार सांगितलं जाईल. ठीक, ओके. पुढे शुम्पीटर यांच्या मते विकास म्हणजे स्थितिशील, स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय, तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूहळू बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होत असतो. तर बघा हे पण बघा हा क्वेश्चन मग काय स्किप करण्यासारखा होता. जर माहीत असेल तर अटेम्प्ट करा, अन्यथा करू नका. माझा सरळ सल्ला आहे म्हणणं आहे की जर तुम्हाला क्वेश्चनचं आन्सर माहीत असेल तर अटेम्प्ट करा, अन्यथा करायचा नसतो. आता शुम्पीटर काय म्हटलं होता, विकास म्हणजे स्थितिशील, स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय. हे विधान त्याच्यानुसार बरोबर आहे, त्याच्यानुसार बदल नाही. आपलं डोकं लावायचं अजिबात नाही, कारण की कोणताही माणूस काय करतो स्वतःचा विचार मांडलेला असतो. त्यामुळे आपल्याला काय वाटतं त्यापेक्षा त्या शासनाला काय वाटतं ते महत्त्वाचं असतं. शुम्पीटर काय म्हटलं होता की विकास म्हणजे स्थितिशील, स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय. पुढे बघा, तर वृद्धी म्हणजे काय, तर क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूहळू बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे काय होत असतो. हे दोन्ही विधाने काय बरोबर आहे, म्हणून अ आणि ब हे दोन्ही विधान काय बरोबर येतं. पुढे नेक्स्ट, रंगराज्य समिती 2014ने वर्ष 2011-12 साठी दारिद्र्यरेषेखालील दैनंदिन दरडोई उपभोग खर्च
टिंब शहरी भागासाठी आणि टिंब ग्रामीण भागासाठी निश्चित केला आहे. आता एक सांगतो बघा, पहिलं बघायचं की ह्या ज्या व्हॅल्यूज ना, ह्या व्हॅल्यू कशा आहेत लक्षात घ्या. शक्यतो ग्रामीण भागामध्ये खर्च का असतो, कमी लागतो कोणापेक्षा, शहरी भागापेक्षा. हे तर आपल्याला कळतं बरोबर ना. ग्रामीण भागात दरडोई खर्च काय असला पाहिजे, कमी असला पाहिजे कोणापेक्षा, शहरी भागापेक्षा. हे लक्षात घ्या. कारण कधी कधी क्वेश्चनमध्ये फसवतात, कधी कधी काय ते उलट बाजू. आपल्याला काय करायचं, आपल्याला काढायचं पहिल्यांदा शहरी खर्च काढायचा आहे, काढायचा आपल्याला काय करायचं, आपल्याला ग्रामीण भागातील खर्च काढायचा. ठीक आहे. तर आहे 50 रुपये 35 रुपये, दुसरे विधान आहे 37 रुपये 32 पैसे, तिसरे विधान आहे 55 रुपये 40 पैसे आणि दुसरे विधान आहे 60 रुपये आणि 45 रुपये. आता बघा आपल्या लक्षात घ्या की साधारणपणे काय होतं, एका महिन्याचा खर्च किती असतो, तो असतो 1080 रुपये. किती असतो, 1080 किंवा 1000 रुपयेपर्यंत खर्च असतो. दुसरा असतो कधी 800 900 रुपये. मग सरासरी आपल्याला किती पाहिजे, 30 ते 35 रुपये खर्च असला पाहिजे कशासाठी, ग्रामीणसाठी, आणि 45 ते 50 रुपये खर्च असला पाहिजे कोणासाठी, शहरासाठी. ठीक आहे. तर आपण जे बघितलं तर हा जो विधान आहे, हे विधान कटतं, हे विधान पण बरोबर नाही. दोन विधान बघा, 5 ते 15 म्हणजे किती होते रे, 1,500 रुपये येतं का रे, नाही. हे विधान मग करतं, हे विधान मग करतं. आता बघा इथं बघा 47 गुणिले 30, 32 गुणिले 9, आपलं 32 गुणिले 30 किती 3, सरासरी 0, 3 7 21, हातचे आले 2, 3 चौक 12, 12 2 14. बरोबर. पुढे काय होतं बघा, 3 3 2 6, 3 त्रिक 9, 960. बरोबर. किती झाले, 14 आणि 960 रुपये. म्हणजे आपलं उत्तर येतं काय, हे दुसरं खर्च पाहिजे शहरी भागासाठी 47 रुपये आणि ग्रामीण भागासाठी असला पाहिजे, तो असला पाहिजे 32 रुपये. सो ऑप्शन बघून याचं काय करेक्ट असं असणार आहे. आपण करू रंगराजन समिती बघू थोडीशी. रंगराजन समिती, स्थापना जी आहे ती कधीची आहे, स्थापना आहे 2012 स्थापना आहे. रिपोर्ट दिला होता 2014 मध्ये. रिपोर्ट कधी दिला होता, 2014 मध्ये दिला होता. यानुसार शहरामध्ये ज्यांना 2000 कॅलरी भेटतात ते काय असतात, ते APL असतात. आणि ज्यांना 2090 पेक्षा कमी कॅलरी भेटतात ते काय असतात, BPL असतात. ज्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये 2155 कॅलरी ग्रामीण भागासाठी. ठीक आहे. म्हणजेच काय तर दर दिवशी शहरी भागाला किती रुपये असले पाहिजे, 47 रुपये, आणि ग्रामीण भागासाठी किती असले पाहिजे, 32 रुपये. किती असले पाहिजे, 32 रुपये असायला पाहिजे. ठीक आहे. यानुसार 2009-10 मध्ये जवळपास 38.2% काय भेटलं आपल्याला, दारिद्र्य भेटलं होतं. आणि तेच 2011-12 मध्ये ते भेटलं होतं किती, 29.5%. किती भेटलं होतं, 29.5% दारिद्र्य आपल्याला दिसून आलं होतं कधी, 2011-12 मध्ये. सर्वात जास्त जे कुठं होतं दारिद्र्य कुठं होतं, टॉपला कोण होतं, ते होतं छत्तीसगड. नंतर होतं मणिपूर, नंतर होतं ओरिसा. ठीक आहे. आणि सर्वात कमी दारिद्र्य कुठं होतं, ते होतं अंदमान निकोबारमध्ये. आणि राज्य कोणतं, ते होतं गोवा. ते काय होतं, सर्वात कमी दारिद्र्य होतं. ठीक आहे. ते लक्षात घ्या. आहे रंगराजन समिती. नाही कोणता रिपोर्ट होता, तो आपला मिक्स मॉडिफाईड रिकॉल पिरियड. तरी काय होता, यूज केला होता, MMRP काय होतं, यूज केलं होतं. पुढे बघा नेक्स्ट. 2014 मध्ये शासनाच्या वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना राबवली होती, निश्चितीकरण योजना, संपत्ती विवरण योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, आणि वरीलपैकी सर्व. उत्तर काय असलं पाहिजे, प्रधानमंत्री जनधन योजना. आपण जे ऑडिटचं पाहिलं होतं, कधी स्थापना होती, कधी होती, 28 ऑगस्ट 2014. पहिला टप्पा किती होता, तो होता 28 ऑगस्ट 2014 ते 15 ऑगस्ट 2015. दुसरा टप्पा होता
15 ऑगस्ट 2015 ते 15 ऑगस्ट 2018 हा काय होता, त्याचा दुसरा टप्पा होता. याचं मेन काम काय होतं, ते होतं आर्थिक साक्षरता व वित्तीय समावेशन, याचं काय होतं महत्त्वाचं तत्व होतं. आपल्या सर्वांना याच्याविषयी माहिती घेतलेली आपण आहे. त्यानंतर काय होतं, आपल्याला एक रुपे कार्ड भेटत होतं, रुपे कार्ड भेटणारे अपघात विमा भेटत होता. त्यावेळेस आपल्याला काय होतं, त्यावेळेस आपल्याला काय होतं, आपल्याला एक्स्ट्रा आपण काय म्हणतो, अपघात विमा असेल, ठीक आहे, रुपे डेबिट कार्ड असेल, आपले बँकिंग काय होतं, बँक खातं भेटायचं ओपन करून, ठीक आहे. सो हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. तर आपलं काय ऑप्शन नंबर 3 प्रधानमंत्री जनधन योजना का असं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा, जेंडर बजेट म्हणजे काय. जेंडर बजेट म्हणजे काय रे, तर पुरुषांसाठी वेगळा अर्थ असा आहे का, नाही. महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प अजिबात नाही. सामान्य अर्थसंकल्पात पुरुषांसाठी संदर्भ असतात का, नाही. काय असलं पाहिजे, सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतूद, याला म्हणतो आपण जेंडर बजेट असं म्हणतो. पहिला देश कोणता तो होता, ऑस्ट्रेलिया. पहिला देश कोणता होता, ऑस्ट्रेलिया होता, ठीक आहे. भारतामध्ये काय होतं, भारताने 2005-06 साली केलं होतं पहिलं जेंडर बजेट मांडलं होतं. 2005-06 साली कोणी म्हटलं, त्याचं कोण होते, ते होते पी चिदंबरम यांनी, ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये झालं होतं, महाराष्ट्रामध्ये 2013 काय केलं होतं, पहिलं जेंडर बजेट मांडलं होतं. कधी 2013-14 ठीक आहे. आणि त्याच केलं होतं पहिलं चाइल्ड बजेट मांडलं होतं. त्याच काय होतं, पहिलं चाइल्ड बजेट पण कधी मांडलं होतं, तर 2013-14 मांडलं होतं, ठीक आहे. ते लक्षात ठेवा. म्हणजे काय, सामान्य संकल्पात महिलांसाठी काय असतं, स्वतंत्र तरतुदी असणं. 2017-18 जो इकॉनॉमिक सर्वे होता, कसा होता तो होता पिंक कलरचा. कसा होता तो, पिंक कलरचा होता. पिंक कलर कशासाठी, तर सेन्सिटायझेशन ऑफ जेंडर, सेन्सिटायझेशन ऑफ जेंडरसाठी होता. सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर असलं पाहिजे. याचा अर्थ आपण आज जवळपास हिस्ट्री आणि इकॉनॉमीचे क्वेश्चन सोडवलेत. उर्वरित पाठ नको आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आज आपण थांबतोय, ठीक आहे. पुढचा भाग आपण करू पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच.